नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवती श्री गंगा मातेच्या पवित्र तीरावरती ज्ञान आणि वैराग्य यांचे घनीभूत अवतार असणारे भगवान श्री शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगतायत आणि राजा ते मनापासून ऐकतोय। शुकदेवजी म्हणाले, राजन, भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी असं ज्याला वाटतं त्यानं संतांचा सहवास करावा। कारण जीवनाची रहस्य संत आपल्याला सांगतात। मनुष्य कर्मकांड खूप सांभाळत असतो, ते सांभाळलंही पाहिजे, पण बऱ्याचदा असं होतं की फक्त कर्मानी मला भगवंत भेटावा असं ज्याला वाटतं त्याची अवस्था दक्षासारखी होते। आणि इथे दक्ष यज्ञाची कथा येते, भगवान दत्तात्रेयांची कथा येते, दत्त जन्माची कथा आधी येते 4थ्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायात। दत्तप्रभू कसे आले, या जगाचा चालक मालक आणि पालक आई म्हणून कुणाला हाक मारेल? फार गंमतशीर कथा आहे। असे कोणी कुणाला आई म्हणतं का? एकदा म्हणे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर एकदा भेटले, ते म्हणले, आई काय प्रकरण आहे हो नेमकं, तुम्हाला माहिती का आई म्हणजे काय? विष्णू म्हणले, नाही हो आई बघा आपल्याला काय, एकदमच उद्भवलेत ते, असे आई नाही त्यांना। अरे म्हणे, आई नसेल तर त्या माणसाच्या जीवनात अर्थ नाही, असं पृथ्वीवर म्हण आहे म्हणे, स्वामी तिन्ही जगाचा म्हणले, मग चला आपण एक आई करूया। आता आई कोणाला पण आई कसं करता येईल हो? ह्या तिघांची आपण सांगा, इथे आपल्याला प्रत्येकाला एका चांगल्या प्रकारे राहायची सवय आहे, चांगल्या प्रकारचा फ्लॅट बंगला वगैरे आहे, तुम्ही कुठेही राहायला गेलात की साधारण निदान तेवढं तरी बघाल की नाही, त्याच्यापेक्षा चांगलं मिळालं तर उत्तम आहे। म्हणून जिच्या पोटात राहायचं ती कशी असली पाहिजे, जिला आई म्हणून हाक मारायची ती कशी असली पाहिजे, हे काम नारदांकडे दिलं म्हणे त्यांनी। दक्ष यज्ञाच्या पेक्षा आपण ही कथा जरा रमवून ऐकूया। तिकडे नकारात्मकता जास्त आहे दक्ष यज्ञात, त्याचे 4 वाक्यात बघू। आणि इथून वाडी जवळच आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत माझा निरोप जाईल। ही कथा सोलापूरला बहुतेक मी सांगितली नाही आहे आपल्या भागवतात। म्हणून नारदांना हे काम दिलं, नारदा आमच्याकरता आई वडील बघा। आणि नारदांनी ही गोष्ट ऐकली आणि एकदा केव्हा तरी ते पृथ्वीवरती आले आणि आत्रींच्या आश्रमात झोपले होते पहाटे। पहाटे म्हणजे 2-2:30 वाजलेत, आता 2:45ला उठायचंय। इतक्यात खराट्यांच्या आवाजाने त्यांना जाग आली, ओसरीवर झोपले होते आणि त्यांनी पांघरून काढून बघितलं तर 7 सुंदर स्त्रिया आत्रींचा आश्रम आणि बाहेरचा परिसर झाडत होत्या। खराटा घेऊन भराभरा झाडतायत। नारदांनी, थंडी खूप होती आणि असं करून पाहिलं कोण आहेत या। त्यानंतर त्यांनी शेणसडा घातला, शेणसडा वाळल्यानंतर त्याच्यावर रांगोळीची 4 बोटं उमटवली, त्याच्यात हळद कुंकू वाहिलं, आत्रींच्या आश्रमाला डोकं टेकून नमस्कार केला आणि निघाल्या। आणि यांच्या लक्षात आलं मगाशी आल्या त्यावेळेला त्या मलूल होत्या आणि एवढं सगळं झाडून पुसून अमकं करून तमकं करून एवढा तास 1.5 तास जी सेवा केली, त्यानंतर त्या एकदम प्रसन्न दिसायला लागले, त्यांचे चेहरे खुलून गेले। साधारण उलट होतं की नाही आमचं, 4 वाजता आम्ही कसे असतो, मध्ये चहा नाश्ता ठेवला तर काय झालं असतं सांगा? माणूस येताना खूप प्रसन्न असतो, जाताना मात्र असं होतं त्याचं। आणि म्हणून नारदांनी प्रश्न विचारला की का हो, तुम्ही आलात त्यावेळेला मलूल होतात, तुमचे चेहरे पडलेले होते, तुम्ही जरा अस्वच्छ दिसत होतात, पण स्वच्छता करता, इथली स्वच्छता करता करता तुमचे चेहरे प्रसन्न आणि तुमचं तेज वाढलं कसं? कोण आहात तुम्ही? ते म्हणले, आम्ही गंगा सिंधु सरस्वती च यमुना
गोदावरी नर्मदा कावेरी शरयू. काय गोड स्वर आहेत ना हे. स्वर ऐकले ना की लग्नापूर्वीच आपलं जीवन आठवतं म्हणून आनंद होतो. अरे म्हणे पण तुम्ही आलात तेव्हा मलूल होतात, आता एवढ्या प्रसन्न कशा? ते म्हणले असं आहे, दिवसभर लोक आमच्यामध्ये ज्या आंघोळी करतात ते सगळं मळ, ते सगळं पाप आमच्यात असतं. पण हे असं आहे, हे असं ठिकाण आहे यात्री अनुसूया की इथे सेवा केल्यानंतर ते पाप आपोआप जळतं आणि आम्ही प्रसन्न होतो. नारदांना आनंद झाला, इतके महान आहेत यात्री होय. आणि निघाले देवर्षी नारद महाराज निघाले. नेमकं त्याच वेळेला ब्रह्मांडामध्ये गडबड अशी झाली की भगवान शंकर ध्यानाला बसले होते. पार्वती देवीने हाक मारली, बास झालं तुमचं ध्यान. बघावं तेव्हा आपले तुम्ही सारखे हिमालयात ध्यानाला बसलेले असता. चला जरा नंदी तू 2 कपडे घाल, त्यांना पण 2 कपडे दे, जरा आपण आकाशगंगेला फिरायला जाऊया, आउटिंगला जाऊया. ब्रह्मदेवाला पण तेच म्हणाल्या सावित्री देवी. सारखे म्हणले तुम्ही मडकी तयार करता, एक मडकं सरळ नाही, बंद करा जरा प्रोडक्शन, चला माझ्या बरोबर फिरायला. नेमकं बरं काय त्याच वेळेला लक्ष्मीदेवी पण म्हणतात, धाव घाली विठू आता चालू नको मंद, की चालले भक्ता करता धावत धावत. बंद करा तर ते सगळे पोलिसाची नोकरी परवडली म्हणले, पण देव पण नको, बंद करा. बरं का आषाढी एकादशी झाली ना आता काल, चला माझ्यावर फिरायला. आणि हे तिघही निघाले गरुडावरती बसून. विष्णू लक्ष्मी निघाली हंसावर बसून, ब्रह्मदेव सावित्री आणि नंदीवरती बसून महेश पार्वती तिघही निघाले. असे आकाशगंगा, नेमके आकाशगंगेत तिघही समोर. तुम्ही कुठे तुम्ही कुठे म्हणले यांची आज्ञा. ब्रह्मदेव म्हणले आता इथून जवळच आहे आमचं सत्यलोकात जवळ आहे, आमच्या घरी चला. कधी नवत हा योग आलाय. आणि या दोघांना घेऊन आणि आतमध्ये आपल्या घरी सत्यलोकामध्ये आणलं यांनी. आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे पुरुष सगळे बाहेर गप्पा मारत बसले आणि स्त्रिया सगळ्या पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात असायच्या बरं का, एकत्र. पूर्वीचं सांगतोय मी हे. आता आम्हाला जेवायला वगैरे बोलवतात ना लोक, ते आधी ते यजमान मागच असतो. इथं आपल्याकडं बरं आहे बरं का. काय म्हणताय बुवा म्हणून गमती जमती असतात या सगळ्या. आणि असे सगळे तिघं गप्पा मारत बसलेत. आतमध्ये पोहे वगैरे करणं चाललंय, बटाटे बिटाटे चिरून अगदी डोळ्यासमोर चित्र आणा. जरा आपल्या लेवलला उतरवा काही गोष्टी, त्यांचं बिघडणार नाही असे. आणि इतक्यात महाराज आले, आमचे नारद महाराज. या गादीचे जे मालक आहेत ना त्यांचे गुरु. हे व्यासपीठ आहे ना व्यासांचेही गुरु. असं मी एका गावात बोललो, या गादीचे मालक. एक जण उभा राहिला, बुवा ते आमचं आहे बरं का. आणि नारदांनी असं डोकावून पाहिलं, 2 काका आणि 1 बाबा. नको आत जायला. लहान मुलं या करता घाबरतात. मुलं ना का, लहान मुलं समोर आली की त्यांना काहीतरी म्हणायला लावतो आपण, चल म्हण भागवताची आरती. ते वैतागतात हो. कितवीत आहेस, किती मार्क पडले. पुरुषांची पद्धतच असते बघा. ते परवा मला एकाने विनोदच पाठवला. एका मुलाला विचारलं, तू मोठा होऊन काय करणार आहे. तो म्हटला काही करीन, पण तुमच्यासारखे हे फुकट कोणाला प्रश्न विचारणार नाही काय करणार आहे. म्हटलं काही करीन म्हटला मी. लोकांना आपण कंटाळा आणतो आपल्या बोलण्यानी. म्हणून नारद महाराज स्वयंपाक घरात गेले म्हणे मागच्या दाराने. सावित्री देवीने पाहिलं, माझं पोरगं वणवण हिंडत असतं ग बिचार, सारखं कुठं कीर्तन प्रवचनाला जातं, काय खायला मिळतं प्यायला मिळतं काय मिळत नाही बरं का, कसली काय असते व्यवस्था. कडा बोटं मोडून असे त्याची दृष्ट काढली, त्याला बसवलं, त्याला गरम गरम पोहे दिले, अमृताचा कप दिला, अमृत तुल्य नाही अमृत कप दिला. आणि लक्ष्मी देवीने प्रश्न विचारला, का हो नारद महाराज कुठून आलात. ते म्हणले पृथ्वीवरून आलो. हे सगळं ब्रह्मांड आपलंच आहे लक्षात घ्या. हे विश्वची माझे इतका मोठा विचार करावा. काही लोक विचार काय करतात, हे घरच आहे माझे विश्व. बरोबर आहे की नाही. इतका मोठा विचार करा की आपोआप एक आपलेपणा निर्माण होतो बरं का. कुणाला परक, कोण आहे परक, कुठून आला, पृथ्वीवरून.
वटणारी झाडं, आटणाऱ्या नद्या, मरणारी माणसं कशाला जाता सारखे तिकडे सारखे पृथ्वीवर? नारद महाराज म्हणाले वटणाऱ्या नद्या आहेत आमच्याकडे, वटणारी झाडं आहेत, पण वसंत ऋतूमध्ये पालवी फुटली ना की काय नाजूक पालवी लक्ष्मीदेवी बघितली का तुम्ही? आटणाऱ्या नद्या आहेत, पण आत्ता जाऊन बघा तुम्ही इचलकरंजीला काय छान पाऊस पडतोय. मरणारी माणसं असतात, पण लहान बाळाकडे पाहिलं की जीवनात सगळं दुःख नाहीसं होतं. काही बोलू नकोस. आमच्यासारखी सुंदर आणि आमच्यासारखी पतिव्रता एक तरी आहे का तिथे? सावित्री, रमा, उमा, मुनिवरा जई भेटल्या नारदा, सांगा आढळली आम्हा समसती, कोणी तुम्हाला कदा. ऐसे ऐकुनी हास्ययुक्त वदनी, बोले मुनी त्या क्षणी, त्रैलोकी सतीरत्न एकची असे, जी अत्रीची कामिनी. तुमच्या सारखी नाही, पण तुमच्यापेक्षा एक जण भारी व्यक्ती पाहिली मी हो. आमच्यापेक्षा? अरे तुम्हा तिघींचे पुतळे करून जोडव्या केल्यात, आणि पायाच्या अंगठा आणि करंगळी सोडून मधल्या 3 बोटात महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली जोडव्या केल्यात तुमच्या. वांधियले वाम चरणी फरफटत नेते केर काढताना तुम्हाला. आता नारदांचं बोलणं काय साधं असेल? इतक्या भडकल्या त्या. बरं यांनी पोहे वगैरे सगळं आपलं पदरात पाडून घेतलं आधी आणि हळूच निघून गेले. आता या तिघी फुरंगटून बसल्या ना. म्हणले 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाले, तास झाला, तरी सुद्धा अजून पोहे कसे येत नाहीत. ब्रह्मदेव आतमध्ये गेले. अगं काय सावित्री, लक्ष्मीला हाक मारायला लक्ष्मी म्हणला, सांगितलं अगं सावित्रीला मदत कर. पुष्कळ नवऱ्यानं सवय असते बघा, आपल्या बायको बाहेर गेलं तरी तिला मदत करायला लावायची. मग ती म्हणली बाहेर कशाला आली? आम्ही तिघी रागावलोय तुमच्यावर. म्हणले आमची काय चूक आहे? तुमची एकच चूक आहे की असं विश्व निर्माण करता की आमच्यापेक्षा डोईजड होतात लोक तिथं. म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही असेच्या असे जा. कुठं? अत्रींच्या आश्रमात. गरुडेश्वर पासून हे ठिकाण जवळ आहे. आत्ताच मी जाऊन आलो तिकडे. इथे भगवान दत्तात्रेयांच्या जन्माचा सोहळा नर्मदेच्या जवळ आहे बरं का हे. तिकडे तुम्ही त्या दारात जा आणि दारात जाऊन भिक्षा मागायची आणि तिला फक्त नाही म्हणायला लावायचं. नाही म्हटलं की गेलं सत्व. नाही म्हणायची पद्धत नव्हती पूर्वी बरं का. द्यायचं नाही पण नाही म्हणायचं नाही. ताक हो देतो असं नुसतं म्हणायचं आणि बसून ठेवायचं तासभर. त्यांनी ओळखून जावं. नाही पण तोंडाने नाही म्हणायचं नाही कधी. असं पद्धत आहे. जुन्या लोकांना कळेल. नाही नाट लागला म्हणतात त्याला. काही लोकांना आता सवय नाही त्याचं काय झालं अशीच सुरुवात करतात. आता ते म्हणले कुणाकडे जायचंय? अत्री अनुसूया. अगं ते तर खूप उदार आहेत, ते नाही म्हणणारच नाहीत. आम्ही सांगतो ती पतिव्रता आहे बरं का. ती पतिव्रता आहे. तिला फक्त एक गोष्ट मागा. तिघींनी कानात सांगितलं असं मागा. ती म्हणली मार खायची वेळ येईल. असं कसं म्हणणार? ते म्हणले प्रत्येक पतिव्रता स्त्री आहे ना जी, ती सगळ्यात किंमत कशाला देते? ती आपल्या कुठलाही अंग उघडं दिसणार नाही याची काळजी घेते. ज्ञानोबांनी याच्याकरता उदाहरण दिलंय की कुलस्त्री लपवी अवयवाते, अंगभर पदर व्यवस्थित, हे पतिव्रतेचं लक्षण आहे. म्हणून तिला फक्त एवढंच म्हणा. म्हणून गोंदवलेकर महाराजांना विचारलं एकानी की महाराज नामाकडे लक्ष कसं असावं? ते म्हणाले स्त्रीचं पदराकडं असतं तेवढं. अगदी नवरा जरी आला आणि त्यांनी जरी बेल वाजवली आणि ती भाजी चिरती आहे तर ती विळी बंद करण्यापूर्वी आधी पदर सारखा करते आणि विळी बंद करते बरं का. इतकं म्हणाले नामाकडे लक्ष असं. हे ऐकून ठेवायला पाहिजे की नाही? बोला. इथून बोलायला मर्यादा आहे. पण आमचे पु ल देशपांडे म्हणायची इतकी घाई काय झाली? म्हणले हे शिवण्याच्या आधीच ते घेऊन आली तू. इतका आनंद होतोय खूप लोकांना. बुवा बोला बोला. कोणीतरी सांगायला पाहिजे. गोष्ट विनोदाची नाहीये बरं. भारतीय शृंगार जो आहे ना, त्या शृंगाराचं वैशिष्ट्य लक्षात ठेवाल बरं का. परक्या माणसासमोर कशाला अंग दिसायला पाहिजे हो?
बरोबर आमची आज परिस्थिती अशी होत चालली आहे, परकीय लोकांच्या आक्रमणाने, परकीय लोकांच्या वैचारिक आक्रमणाने आज आपण काय केलं, पश्चिमेच्या खिडक्या जास्त उघड्या ठेवल्या आणि आपले संस्कृतीचे दीप मालवले गेले आणि म्हणून दुःखी झालो. बरोबर आज विरुद्ध अवस्था अशी झाली आहे की घरातनं बाहेर पडताना पुष्कळ शिकलेल्या मुली बरं का खूप तयार होऊन बाहेर पडतात आणि घरी आल्यानंतर मोलकरणीसारख्या असतात. आहे की नाही परिस्थिती अशी? बघा, कुणाकरता सजून बाहेर जायचं बोला ना. व्यवस्थित नेटकं दिसलं पाहिजे हे बरोबर आहे, पण घरात जास्त सजलेलं असावं का बाहेर जास्त सजलेलं असावं हा विचार समाजानं पुन्हा करण्याची वेळ आली आहे म्हणून बोलतोय बरं मी. योग्य तेवढं असावं बरोबर आहे, पण घरात जास्त नेटकं असावं. असो, तेव्हा तुम्ही तिला एवढंच म्हणा. आणि असा आहे 3 हट्ट असे सांगितलेत, मी बोलत नाही ते काही. आणि निघाले हो, आणि निघाले भिक्षा मागायची म्हटल्यानंतर भिक्षेच्या वेशात निघाले. माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा, रस्तो रस्त पुकार. माई भिक्षा, माई भिक्षा, रस्तो रस्त पुकार. माई भिक्षा. ब्रह्मा विष्णू महेश गोसाव्याच्या वेशात, गळ्यापासून पायापर्यंत कफन्या, जटा, भस्म लावलेलं, ठर्र 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 असे नाथपंथीय चिमटे, डाव्या गाळ्यात झोळी. माई भिक्षा, माई भिक्षा, रस्तो रस्त पुकारे. अत्रि मुनि का आश्रम देखत, अत्रि मुनि का आश्रम देखत, अत्रि मुनि का आश्रम देखत. तीनों भी वहाँ ठहरे, तीनों भी वहाँ ठहरे. राम साधो जी राजा राम कहो जी. आले भिक्षावाडा, भिक्षावाडा. अनुसूयेनं स्वागत केलं. या या इति इति देवा, इति इति भवान, बरं का स्वागत केलं. आणि तिघांकरता ठाय घातले. गुरुचरित्रात कथा आहे. पाठ मांडले. आधी पाय धुतले, पायावरती पाणी घातलं, दूध घातलं, परत पाणी घातलं, पाय आपल्या पदराने पुसले, आणून बसवलं. सांगितलं महाराज जेवण करूनच जायचं बरं का आता. ते म्हणले त्याकरता चालू आहे. नाही तर मी एकदा एका गावाचं नाव सांगत नाही, फक्त दुपारी 12 ते 3 काही प्रूफ चेक करायला गेलो होतो. दुपारी 12ला पोचलो आणि 3-3:30 पर्यंत चेक करायला, म्हणजे प्रूफ चेक करायला 3.5 तास बसलो होतो. आणि तिथून 3:30 पावणे 4ला निघालो. ते म्हणले बुवा पुढच्या वेळेला निदान चहाला तरी, चहाच्या वेळेला तरी या. खरं तुम्ही जेवावं अशी इच्छा होती आमची. खूप आग्रह केला त्यांनी मला पुढच्या वेळेला असा. 12 ते 4 मध्ये 2 वेळा झाल्यात ना. फक्त अत्री यायच्या आत वाढा म्हणाले. अत्री स्नानाला गेले होते 3 वेळा. मगाशीच महाराजांनी सांगितलं 3 ते ठिकाण आहेत, 3 वेळा आहेत ना. संध्या समय म्हणतात. संधी जिथे येते, सूर्य उगवतो, सूर्य माध्यान्हावर येतो, सूर्य मावळतो, अशा 3 संधी. त्या 3 वेळा करायची ती संध्या. ते यायच्या आत म्हणाले वाढा, कारण ते आले की ओळखणार हो. ठाकूर सांगायचे रामकृष्ण परमहंस, ते म्हणाले मालक कुठल्याही कपड्यात आला तरी त्याचं कुत्र त्याला बरोबर ओळखतं म्हणाले, कारण ते स्मेलने ओळखलं, वरच्या कपड्यांनी नाही ओळखत म्हणाले. तिचे भक्तांना बरोबर भगवंत कळेल. हिनं पण ओळखलं असतं, पण तिनं त्या दृष्टीनं पाहिलं नाहीये. लवकर वाढा, लवकर वाढा, लवकर वाढा, लवकर वाढा. ती म्हणली वाढते, ते येतीलच पण वाढते. आणि बसायला पाठ, त्यानंतर पत्रावळी खाली, केळीच्या पानाखाली पाठ मांडला आणि वाढायला सुरुवात केली. आता बोलायचंय की तुमच्या अंगावर एकही कपडा नको जेवायला वाढा, असं बोलायचं. त्यांनी नाही म्हणलं की उठायचंय. त्यातला कपड्याचा मुद्दा नाहीये, नाही म्हणायचा मुद्दा आहे. लक्षात घ्या. कृतयुग लक्षात घ्या, युगाचा फरक लक्षात घ्या बरं का. कारण आमच्या टेंबे स्वामी महाराजांनी या गुरुचरित्रावरती द्विसहस्री नावाचा ग्रंथ लिहिलाय, संस्कृत ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलं कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगामध्ये समान घटना घडल्यात. सती
अनुसूया पण आहे आणि सती सीता पण आहे. पण युगाचा फरक म्हणून इथे रावण भिक्षेला आलाय आणि तोही वाईट आहे. इथे पण तसा विचार केला शास्त्राच्या दृष्टीने तर असं कुठं म्हणायचं असतं का? पण युगाचा परिणाम म्हणून इतके पवित्र पवित्र लोक आहेत, हा विचार म्हणाले सीतादेवींनी करायला पाहिजे होता. युग बदललंय, ती त्याच योग्यतेची आहे. आता कलियुगाचा तर विचारच नको. आणि अनुसूयेला बोलणार कोण? विष्णू म्हणाले शंकरा तुम्ही बोला. शंकर विष्णू मध्ये तिघं बसलेत. शंकर म्हणले मी म्हातार आहे, मी नाही असं बोलू काय? विष्णू तुम्ही बोला. ते म्हणले मी तरुण, मी असं बोलेल चालेल? ब्रह्मदेवा तुम्ही बोला. ब्रह्मदेव म्हणले याच प्रकरणात माझं एक तोंड गेलं, आधी 5 होती मला, मी नाही बोलला. बर ती आली वाढायला की सगळे गप्प होतात. आतमध्ये गेली की तुम्ही बोला, तुम्ही बोला. आली की बर सगळं वाढून झालं. कोशिंबीरीच्या ठिकाणी कोशिंबीर वाढून झाली, भाजीच्या ठिकाणी भाजी वाढून, म्हणजे असं ठिकाणी का आता हल्ली कुठेही काही वाढतात म्हणून म्हटलं. हल्ली लोकांना वाढता पण टेकवून वाढतात. असं पोळी अशी टेकवायची, झालं की नाही सगळं उष्ट. म्हणून जुन्या लोकांना कळेल मी काय म्हणतोय. आता अगदी भातावरती अभिदार तूप वाढायची वेळ आली हो, वरण वाढलंय. आणि आता म्हणले आपण तिघही बोलूया. आणि तिघही एकदम म्हणाले की एकही वस्त्रांगावर न ठेवता आम्हाला वाढा पुढचा, निदान तूप तरी. असं करून पाहिलं तिघांकडं आणि लक्षात आलं अनुसूया काय सुंदर ओवी आहे हो, की माझं चित्त इतकं पवित्र आहे, काय करील मनमथ खळ. आपण इतकं अंतःकरणाने स्ट्रॉंग असलं पाहिजे. लक्षात घ्यायला, अंतःकरणाने इतकं पवित्र आणि स्ट्रॉंग असलं पाहिजे की जगातल्या वाईट वासना आपोआप तिथे जळून जाव्यात. समस्या इथे आहे, तिथली अपवित्रता आणि इथली अपवित्रता जुळते आणि म्हणून वाईट गोष्टी घडतात. लक्षात घ्या. ती म्हणली असं. आमच्या एका मित्रांनी फार छान सांगितलं. तो म्हणाला न अग्न भोजन, न अग्न भोजन. त्यांनी असा अर्थ लावला, अग्नीचा संस्कार न केलेलं भोजन वाढा. अग्नीचा संस्कार न केलेलं पूर्ण भोजन एकमेव या जगातलं कुठलं आहे तर आईचं दूध. थोडक्यात तुम्ही आई भाव असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आले रे बाळानो म्हणून आतमध्ये गेली आणि आपल्या पतीच्या चरणांची पूजा ती रोज पहाटे करीत असे. आणि एका द्रोणामध्ये ते तीर्थ 3-4 पळ्या असं उजव्या अंगठ्यावरून असं ठेवत असे. आणि ते दिवसभरात 3दा ती त्यांची संध्या सुरू असताना घेत असे. ते आणलं आणि तिघांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर 3ही देव झाली बाळे. आता पितांबर गेला, रुद्राक्षाच्या माळा गेल्या, जटा गेल्या. आता 4 दिवसाचं बाळ हो एवढंस. ते असं असं करून पाटावर. आता 3ही पानं गाईला घालून टाकली. त्या बाळांकडे पाहिलं आणि वर्णन असं आहे की तिला पाहोनिया तान्हा स्तनी दाटलासे पाना. काय स्वतःच्या DNA वर कंट्रोल असेल विचार करा. पाहिल्याबरोबर स्तनातनं दूध 32 धारा वाहे दूध असं वर्णन केलंय. 32 धारा. आणि पटकन करोनी तयांची उदर तृप्ती वसन नेसली शीघ्र गती. पण आता ऐन वेळेला पाळणे वगैरे कुठनं आणणार? मॅटर्निटी होम नव्हतं तिथं काही. मग यांची धोत्र होती, ते झोळ्या बांधल्या आणि इतक्यात आले महाराज. आणि त्यांनी पाहिलं कोठले तिघे हे बाळ पुसतसे मुनी त्या सतीला. बाळांची माता कोठे आली ना दिसते वसतीला. हे सांग सांग गे माते बाळाचे आपुले नाते. आणिले यांना कोणी ते. हे सांग सांग गे मजला पुसतसे मुनी त्या सतीला. अत्रींनी विचारलं इथं काय एसटी ब्रेकडाऊन झाली का काय? ही बाळ कुठे आली? हे बाळ थोर दैवाचे लाभले आपुल्या कृपेने. महाराज फक्त तिघांकडे बघा, कारण तोपर्यंत तिनं ओळखलं. ज्या क्षणाला त्यांच्या वाणीतून तसा शब्द आला त्या क्षणाला तिनं डोळ्यात पाहिलं आणि ओळखलं हे सामान्य नाहीये, ते ब्रह्मा विष्णू महेश आहे. आपल्या कृपेनं या 3 देवांची बाळ झाली आहेत. तुकोबांचा अभंग आहे
की तिचं शरीर देवतांनाही पाहता आलं नाही किती पवित्र असेल. तुका म्हणे सती अग्नी न देखे ज्या रीती. सध्याच्या काळात फार आग्रहानं सांगितली गेली पाहिजे अशी गोष्ट आहे. लक्षात घ्या की सूर्य इतका तेजस्वी आपल्याला दुपारी 12 वाजता त्याच्याकडे पाहता येतं का हो? आणि पाहिल्यानंतर दुसरीकडे काही दिसतं का? मग सूर्य ज्याचा डोळा आहे त्याच्या आईचं शरीर काय तेजस्वी असेल विचार करा. चंद्रमा मनसो जाता चक्षो सूर्यो अजायता असं म्हटलंय. त्या भगवंतानी जिला आई म्हणून हाक मारावी तिचं शरीर तिघं पाहू शकले नाहीत असा अर्थ आहे. आनंद झाला त्यांना. आता लहानाचे मोठे तिथेच होत आहेत. ते गंमत अशी झाली की 6 महिने ते इकडे राहत आहेत. नारद महाराजांच्या 10 चक्रा झाल्या तिकडे, पण लक्ष्मीने काही विचारलं नाही हे दिसलंय का, कारण ते म्हणतील कुठं गेले होते. पण नारदांना कळलं म्हणजे सोशल मीडियाला दिल्यासारखंच आहे. नारदांना सगळं माहिती आहे पण नारदही काही बोलत नाही आहेत. फार भारी आहेत नारद, लक्षात घ्या. शेवटी विचारलंच पार्वती देवी लक्ष्मी देवी, आमचे हे भेटले का? भेटले नाही, दिसले. भेटले कधी म्हणता येईल? बोलले आपल्याशी तर भेटले. तिकडे चालले होते तर दिसले ना. काय करतायत? काही विचारू नका लक्ष्मी काकू, तुम्ही विचारू नये मी सांगू नये. असं का? कुठं आहेत? तेच सांगतो तुम्हाला. अहो अनुसूया मातेच्या मांडीवरती. पण स्वल्पविराम देण्यात नारद महाराज फार भारी आहे. ते सांगतायत लहान, या सांगतायत मोठे, ह्या समजतायत मोठे, पण ते काही लहान आहे ते सांगत नाहीत. कशा अवस्थेत? काही विचारू नका लक्ष्मी काकू, वस्त्राची शुद्ध नाही हो. बर त्या समजतायत मोठे. तिथेच काय शी काय शू काय, त्याच्यात काय हात थापडतायत काय, त्याकरता पण बाहेर जात नाहीत हे. शेवटी इतक्या संतापल्या, आम्ही जातो. नारद म्हणले जाच. पटकन पुढच्या मुद्द्याकडे जायचं म्हणून एकदम या तिघी आल्या आणि दारामध्ये उभ्या. हाक मारली, कोणी आहे का घरात? अनुसूया देवी बाहेर. काय अनुसूयेचं सौंदर्य आहे हो, काय सौंदर्य. सात्विक सौंदर्य जे आहे ना ते तामस आणि राजस सौंदर्यापेक्षा नेहमी चांगलं असतं. भारतीय परंपरा याकरता लक्षात ठेवाल, तमोगुणाचा आणि रजोगुणाचा प्रभाव आपल्यावरती खूप पटकन होतो पण संपतो पण तितक्या लवकर. सत्वगुणाचा प्रभाव उशिरा होतो पण तो टिकतो पण अनेक जन्म. नमस्कार केला. आपण कोण? आपण कोण वगैरे विचारू नका. हा, मानभावीपणात वेळ घालू नका. आमचे हे तुमच्याकडे आले होते ना 6 महिन्यापूर्वी भिक्षेला, ते तुमचे का? हे कसं काय आपल्या नवऱ्याला सांभाळता तुम्ही? काय मागितलं त्यांनी माझ्याकडे? ते आम्हीच सांगितलं होतं. तुम्हीच? कुठं आहेत ते? आत या. आता ते 3 झोळ्या दाखवल्या तिने 6 महिन्याची. ते हे नव्हे, ते मोठे होते. ते म्हणले त्याच झालंय हे. म्हणजे आपण मोठी भरजरी साडी किंवा भरजरी शालू आपण ड्राय क्लिनरला टाकावा आणि त्याचा हँकर चिपकून घरी यावा, तसं झालं की नाही. समर्थांनी याची नोंद आरतीत केली आहे. 3 देवांच्या युवती पती मागो आल्या. हे कसं नेऊ आम्ही ना? येरी म्हणे, येरी बोले वळखुनी न्या पुलाल्या. ओळखान न्या तुमचा तुमचा. आता ओळखतोय कोण म्हणले? पार्वती देवी म्हणाल्या तुम्ही दोघी ओळखा, उरलेला माझा. लक्ष्मी म्हणली मी त्यांचा चेहराच पाहिला नाही लग्नापासून, तुम्ही दोघी ओळखा, उरलेला माझा. आत्री म्हणले काय पतिव्रत आहे. आणि आत्रीने तिघांच्या तिघांच्या पायाला स्पर्श केला. स्पर्श केल्यावर ब्रह्मदेव उभे राहिले. आता ते सोहळं अमकं तमकं सगळं आलं. विष्णूंच्या पायाला स्पर्श केला, विष्णू उभे राहिले. शंकरांच्या पायाला स्पर्श केला, शंकर उभे राहिले. तिघींनी नवऱ्याची मनगट धरली. चला, कुठ्ठ पाठवायच्या योग्यतेच्या नाही आहेत, चला. आत्री चरणावर मस्तक ठेवतात. महाराज, आम्ही एखाद्याकडनं पाळणा आणला ना तर तो पाळणा आम्ही फुकट परत देत नाही, त्यात नारळ तरी ठेवतो बरं का. ही मानवी भावना सुद्धा तुम्ही विसरलात का हो?
क्रमावे कसे बाळका वीण आता, आम्हा वाटते मानसी हीच चिंता, कृपा दान द्या पुत्र रूपे दयाळा, लळे पूर्वा भक्त पाळा कृपाळा. शुकदेव सांगतात, राजन भगवंत इतके दयाळू आहेत, ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं चंद्रदेव म्हणजे सोम, आता जो आकाशात चंद्र दिसतो त्याच्यावरची देवता, शंकरांच्या आशीर्वाद करून दुर्वासा महामुनी आणि विष्णूंच्या आशीर्वाद करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव श्री गुरुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दत्तात्रेयांचा अवतार आजही आपल्याला पुरून उरलेला आहे. चारही युगात चालणारा हा अवतार आहे. बाकीचे अवतार झाले आणि समारोपित केले, पण दत्तावतार हा आजही आहे. अन्य अवतार येती आणि जाती, दत्तत्व संचले जैसे तैसे. बरं का, कुठे कुठे असतात. काशी स्नान, आंघोळीला 3 वेळा काशीला असतात, मनोवेगानं ते जातात, करेगात ते भिक्षेला येतात. आणि मातापुरी शयन होते प्रतिदिनी. बरं का, माहूरगडावरती आम्ही आता माहूरगडावर दिवाळीनंतर 2 दिवसांनी देवी भागवताला जाणार आहे. जर जमलं तर या आपण. बरं का, सकाळ संध्याकाळ भागवत आहे. इथे कसं आहे, हे एकाच वेळेला आहे, त्यामुळे मला वेळ पुरत नाही आहे. ठीक आहे, सकाळी 9:30 ते 12:30 आणि 4:30 ते 7:30 असे आम्ही बसणार आहोत. जगदंबेच्या पीठावरती आम्ही दिवाळीनंतर 2 दिवसांनी जाणार आहोत. म्हणजे मी फक्त सांगायला जाणार आहे, आयोजक वेगळे आहेत. मी उद्या जमलं तर त्याची पत्रकं काही मागवून आपल्याला देता आली तर देतो, जमलं तर या. काय खर्च बिर्च तुम्ही आणि ते, त्याच्याच माझा काही संबंध नाही. बरं का, मी ट्रिप काढत नाही, मी फक्त सांगायचं काम करतो. अर्थात नुकसान होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, की तुम्हाला 1-1 रुपया तुमचा म्हणजे आलेल्या लोकांचा वाजवून म्हणतात तसा फलद्रूप झाला पाहिजे. असो, तो काही महत्त्वाचा मुद्दा नव्हे. मला सांगायचं, या माहूरगडावरती आजही विश्रांतीला येतात. म्हणून अनुसूया शिखर जे आहे तिथे दत्त महाराजांची शेज आहे. जर कधी गेला तर आपल्याला जरी ते दिसले नाही तरी त्यांना आपण दिसतो. बरं का, एका माझ्या मित्राने सांगितलं, जमिनीवरनं ज्या स्त्रिया गाडी चालवतात ना, त्या म्हणल्या आकाशातल्या तारकांसारख्या असतात. म्हणला जमिनीवरनं 2 व्हीलर वगैरे चालवतात ना ज्या मुली, खास करून मुलींबद्दल तो बोलला. म्हणलं किती छान आहे. म्हणलं छान वगैरे काही नाही, तारकांना म्हणले आपण दिसत नाही, आपल्याला फक्त त्या दिसतात म्हणले. असं तो विनोदानी बोलला. बरं तुम्ही काय, नाही तर ताई रागवेल आमची, गंमत जरा. तर दत्तप्रभूंना आपण दिसतो, लक्षात घ्यायला. मला सांगायचा हेतू काय, विनोदानी मुद्दा ठसतो म्हणून विनोद करायचा, बाकी काही नाही. यानंतर दक्षयज्ञाची कथा येते, त्याचं सार सांगतो फक्त. दक्ष विष्णूंचा अनन्य भक्त आहे, पण शंकरांचा द्वेषी झाला. त्याचा परिणाम त्याचं शिरही गेलं आणि यज्ञाचाही विध्वंस झाला. म्हणून तुम्ही कुणाचेही उपासक असा, काही समस्या नाही आहे, पण दुसऱ्या उपासकाचा वा उपासनेचा वा उपास्याचा चित्तात द्वेष कधी येऊ देऊ नका. मी समजा रामदासी आहे, मी गडावरचा अनुग्रहित आहे, मी रामाला मानतो, तरी वारकऱ्याबद्दल मला तेवढाच आदर वाटला पाहिजे जेवढा मला माझ्या रामाबद्दल किंवा रामदासाबद्दल आहे. कारण आज अभिनिवेश नावाचा जो क्लेश आहे, 5वा क्लेश आहे, 5 क्लेश सांगितलेत म्हणजे त्रास देणाऱ्या गोष्टी. त्यात अभिनिवेशाने आपण सांप्रदायिक अभिनिवेश इतके धारण केले, आम्ही वारकरी तुम्ही धारकरी, आम्ही गणेश भक्त तुम्ही शिवभक्त. असं नसतं हो. इडलीचं, डोश्याचं, उत्ताप्याचं, आप्याचं पीठ एकच आहे की नाही हो. या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो, त्यात हे पण शिकलो मी.
आता घरामध्ये कुणाला काय आवडतं तेवढं फक्त करतो आपण. जरा डोसा करायचा थोडं पातळसर करायचं ते पीठ, घट्ट असेल तर ते इडली करायची, आणि त्याच्या बाकीच्या ॲक्सेसरीज बदलतात ना बहुते. उत्तापा म्हणलं की वरती काय 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 घालायचं ते. डोसा म्हणलं की त्यात बटाट्याची भाजीमध्ये. त्या सांगलीला मी एकदा गेलो होतो, 400 प्रकारचे डोसे हॉटेलात मिळतात म्हणले. 400 म्हणजे मी खायला नाही गेलो, मी बाहेर बोर्ड पाहिला. मला सांगायचंय जसं पिठाचं आहे ना तसंच आहे, लक्षात घ्याल. तुम्ही राम म्हणून हाक मारा की तो धनुष्य घेऊन येतो, तो कृष्ण म्हणून हाक मारा की तो पटकन जातो विंगेत, धनुष्य ठेवतो, मोरपीस काढून ठेवतो, आणि कृष्ण म्हणून हाक मारली की मोरपीस लावतो आणि बासरी घेऊन येतो. तुम्ही त्याला हनुमान म्हणून हाक मारा की तो लगेच गदा घेऊन हुप. तुम्ही त्याला हनुमंत म्हणून हाक मारा, गणपती म्हणून हाक मारा की तो ती सोड लावून येतो. सगळे देव एकच आहेत हे ज्याला कळलं ना, 11व्या स्कंदात कथा येते की सगळे देव एकच आहेत हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. आणि म्हणून आपल्याकडे आपण कुठल्याही देवाचा नव्हे, अल्लाह गॉड याबद्दल सुद्धा आपल्याला आदर वाटतो. आदर याच्याकरता वाटतो की अरे तुम्ही त्याला अल्लाह म्हणताय, आमच्याकरता तो ईश्वर आहे. फार छान श्लोक माझ्या एका मित्राने दिला, यम शैवा समुपासते शिव इति. शैव लोक ज्याला शिव म्हणतात, ब्रह्मेति वेदांतिनो, वेदांती लोक ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात बरं का. बौद्धा बुद्ध इति, बुद्ध लोक ज्यांना बुद्ध म्हणतात. ह्ययूर इति वा झोरोस्तर स्यानुगाह. झोरोस्तर हे सगळे ह्ययूर लोक जे आहेत ते झोरोस्तराचे भक्त आहेत. जे हो वेती यहोदिनो, यहुदी लोक ज्याला जिनिवा किंवा जिहुवा म्हणतात तो जिन इति ध्यानस्थ तीर्थंकर. जैन लोक ज्यांना तीर्थंकर मानतात बरं का. ख्रिस्ता येशुरिती, ख्रिस्त लोक ज्याला येशू म्हणतात. प्रभुर्विजयते तुर्कस्य ह्यल्लाभिधा, तुर्क लोक ज्याला अल्लाह म्हणतात. एकच ते तत्व आहे. म्हणून साईबाबा काय म्हणायचे, सबका मालिक एक. याचा अर्थ आपण आपली उपासना सोडावी असा नाही बरं का. आपण इतर उपासकांबद्दल चित्तात शुद्ध उपासनेबद्दल चाललंय हे. आदर ठेवावा. आणि याच्याकरता मी ज्यांच्याकडे थोडासा शिकलो ते स्वामी वरदानंद भारती बरं का, पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले, हे उदाहरण द्यायचे पातिव्रत्याचं. पतिव्रता आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ मानते. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, सर्वभावे पती हाची मानी. अशा सगळ्या पतिव्रता एकत्र जमतात, त्या कार्यक्रमाला हळदी कुंकू असं म्हणतात. आणि त्या एकमेकींची पूजा का करतात. बाई मी जशी पतिव्रता तशी तू पण पतिव्रता. पण अशी कुठली पतिव्रता आहे का की माझा पती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जगातल्या सगळ्या पत्नींनी त्याचं पत्नीत्व स्वीकारावं. तसं कदाचित असेल तर ती सहन करील फार तर. म्हणून माझा पती जसा मला सर्वश्रेष्ठ आहे तसा तुझा पती तुला सर्वश्रेष्ठ, असा आदर जसा व्यवहारात असतो तसा परमार्थात निर्माण व्हावा, ही या दक्षयज्ञाच्या कथेची मर्माची गोष्ट सांगितली. नाहीतर केलेली साधना वाया जाते. यानंतर ध्रुवाची कथा येते, वेनाची कथा येते. मस्तवाल झाल्यानंतर संतांनी एकत्र येऊन त्याला ठार करून टाकला त्या वेनाला, अशी कथा येते. म्हणून संत भक्त सज्जन यांचा राजाने कधी अवमान करू नये, नाही तर कधी तो फेकला जाईल आणि दडून बसेल सांगता येत नाही म्हणले. खूप कठीण आहे हे, खूप मर्माच्या गोष्टी आहेत. यानंतर पुढे सांगतात, पुढची कथा जी आहे ती पृथूची आहे. मी ध्रुवाची वेन सगळ्या कथा स्किप करतोय. या पृथूची कथा म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती ज्यानं ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट्स केल्या आणि शेती कशी करायची शोधून काढलं. पृथ्वीचे गोदोहन असा अध्यायच आहे. म्हणजे कसं पीक काढावं हे त्याने शोधून काढलं. समतल केली पृथ्वी आणि बीजारोपण करून कशा प्रकारे कुठल्या पिकानंतर कुठलं पीक घ्यावं हे त्यांनी जे सांगितले ते कारवरच्याही आधी हजारो वर्ष सांगितले. आपण वीणा गवाणकरांची एक होता कारवर कादंबरी वाचली असेल, मला खूप आवडली. मी एका बैठकीत वाचून काढली. खूप छान, भाषाही चांगली आहे. आणि कारवर खरं गुलाम होता पण त्यांनी कशा शेतीचे प्रयोग केले. त्याच्यापूर्वी लाखो वर्ष या पृथ्वीनं काम केलंय. म्हणून पृथ्वीला पृथूची म्हणून नाव पडलं पृथ्वी. यानंतर सनत कुमारांकडून उपदेश घेऊन तो कसा साक्षात्कारापर्यंत जातो ही कथा येते. पुरंजनाची कथा येते. आणि आता 4था स्कंध समाप्त करून 5व्या स्कंधाकडं वळतात. 5व्या स्कंधामध्ये
दोन विशेष कथा येतात, ऋषभदेवांची कथा आणि जडभरतांची कथा. जडभरतांची कथा थोडक्यात पाहूया. हे दोघंही परमहंस आहेत, म्हणजे साक्षात्कारापर्यंत गेलेले आहेत बरं का. ऋषभदेवांना सगळे जगातले जैन आहेत ना ते आपले पहिले तीर्थंकर मानतात. म्हणून आपल्या इकडचं मला माहिती नाही, पण नगर औरंगाबाद भागामध्ये आम्ही भागवताला जातो तेव्हा जैन लोक भागवताचं आयोजन करतात आणि भागवताला येऊन बसतात. आता गेल्याच 2 महिन्यापूर्वी शिरूरला एका मोठ्या जैन व्यक्तीने माझं भागवत त्यांच्या घरातच ठेवलं होतं आणि सगळे ऐकायला होते. म्हणजे जैन आपल्यापेक्षा वेगळे नाही आहेत हे मला सांगायचं. त्यांचं एखादं मत पटवून आहे ते अलीकडचं आहे, पण मूळ जे ऋषभदेव आहेत हे इथे भागवतानी विष्णूंचे अवतार सांगितलेले आहेत. यानंतर जो भरत आहे ना, तो भरत अत्यंत अधिकारी आहे, ऋषभदेवांचा मुलगा, ज्यामुळं आपल्या भारताला भरतखंड हे नाव पडलं. 2 भरत होऊन गेलेत, एक दुष्यंताचा मुलगा आणि हा. दोन्हीमुळं महाभारत सांगतं त्याच्यामुळं नाव पडलं आणि आपलं भागवत सांगतं याच्यामुळं नाव पडलं. म्हणून आपल्या इंडियाचं नाव भारत आहे बरं का, इंडिया नव्हे. हा भरत कसा होता? राज्य उत्तम चालवलं, आपल्या मुलाला योग्य त्यावेळेला उपदेश केला आणि स्वतः निघून गेले. ऋषभदेवांनी तेच केलेलं पुढे भरताने केलं. गंडकी नदीच्या तीरावरती संन्यास घेऊन राहिले आणि पहाटे 2:30-3 त्यांचा दिवस सुरू होत असे. 2:30-3 ते 11 काय मोठा स्पेल मिळाला अनुष्ठानाला. 11-11:30 बाहेर पडावं, कंदमुळं फळं शोधावीत, एखादं फळ खावं. आता या सगळ्या अंघोळ आणि ते फळ शोधून हे सगळ्यामध्ये 1-2 तास जायचे. 1 वाजता सगळं आटोपल्यानंतर 1 ते 4 तो पुण्याला अजिबात यायचा नाही. मग तो ह्या अनेक ऋषीमुनींकडे जायचा आणि सांगायचा, महाराज तुम्ही परवा वेद हे स्वतः प्रमाण आहेत का परत प्रमाण आहेत याचं अर्धच विवेचन केलं, आज उरलेलं आज करा. विश्व निर्माण कसं झालं हे तुम्ही सांगत होता ते सांगा. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यानं वेदांत ऐकावा, कथा ऐकाव्यात. संध्याकाळी 5ला स्नान करावं, काही भांडभर दूध कोणाकडेही घ्यावं आणि विश्रांतीला जावं. 7-7:30, 8ला विश्रांती, पुन्हा आत्ताच्या भाषेत बोलूया, पहाटे 2:30ला दिवस सुरू. असं होता होता एक दिवस असा आला की आता साक्षात्काराला 2 बोटं राहिली आहेत. म्हणजे याला उदाहरण दिलंय त्यांनी, चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र यातला फरक आपल्याला कळत नाही म्हणे, तो त्यांनाच कळतो ज्यांना चंद्रातलं कळतं. किती फरक असेल? चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र अगदी आम्हाला इथनं पृथ्वीवर काय पौर्णिमेसारखा वाटतो, तो ज्योतिष लोकांना कळतो. अगदी साक्षात्कार व्हायला आला आणि इतक्यात त्याच्या जीवनात एक गोष्ट घडली. पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळेला तो अर्घ्य द्यायला उभा आहे. अर्घ्य द्यायला उत्तम वेळ कुठली सांगितली तर तारका आकाशात असताना सूर्योदय होण्यापूर्वी उत्तमो तारकोपेता. आणि असं करून अंधार आहे, असं करून अर्घ्य देणारा, अर्घ्य द्यायचे म्हणजे पाणी घ्यायचं आणि गाईच्या शिंगा इतकं उंच उचलावं असं लिहिलंय त्यांनी. गो शिंगा इतके उंच हात उचलायचे आणि असे अर्घ्य द्यायचे. इतक्यात त्याच्या हातात काहीतरी कुठला तरी प्राणी आला. त्याला किळस वाटले, काय पडलं? पुन्हा उचलला, हा हरणाचं पिल्लू होतं. एक हरिणी प्रसूत व्हायला आलेली पाणी पित होती आणि इतक्यात सिंहाची गर्जना ऐकली, घाबरली ती. तिने विचार केला मलाही खाईल आणि पोटातल्या बाळालाही खाईल तो सिंह, म्हणून तिनं छलांग मारली, उडी मारली त्या गंडकी नदीच्या पलीकडे उडी मारायला गेली. पण इतक्या जोरामध्ये तिनं त्या पायाला धक्का बसला, जर्क म्हणतो आपण तसा बसला आणि ती पलीकडं उडी मारेन पडेपर्यंत तिच्या पोटातलं बाळ बाहेर आलं आणि नाळ तुटली गेली आणि ते त्या पाण्यात वाहवलं गेलं आणि ती घाबरून पलीकडे पडली आणि मरून गेली. आता ते गट्यांगळा खात 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 यांच्या हातात आलं. मेलेलं नाहीये, ते जिवंत आहे. त्यांनी ते आज बाजूला काढून ठेवलं, म्हणजे नदीवर पुळणीवर वाळूवर ठेवलं. आधी संध्या पूर्ण केली आणि ते हरणाचं पिल्लू घेऊन भरत विचारायला गेले काय करायचं याचं. ऋषी म्हणाले असे प्रसंग नेहमी घडतात, मग करायचं काय? ज्याच्या ताब्यात ते आलंय त्यांनी त्याचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजे आता मी केलं शास्त्राप्रमाणे, ज्याला कोणी नाहीये त्याच्या जवळ आपण आहोत, त्याचे आपण आहोत बरं का. आणि म्हणून त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग कसं करायचं? गाईचं दूध आणा म्हणाले, त्याला कापसाच्या बोळ्याने पाजा
आणि मग त्याचा संगोपन सुरू झालं. फार सुंदर आहे श्लोक, आपण वाचा. आता त्या हरणाच्या पिल्लाला काय माहिती, त्याला वाटतं हे माझं संगोपन करते, हीच माझी आई. पण ते असं शेजारी बसतं, हे त्याच्याशी बोलतात, गप्प बस, माझा जप व्हायचा, तुझ्या भानगडीत काल 2 माळा राहिल्यात माझ्या. बरं, सगळ्या प्राण्यांना बोललेलं कळतं बरं का, माणसालाच जरा कळत नाही. माणूस थोडासा, आता हल्ली तर तुम्हाला सांगतो, ते पूर्वी एक गाणं होतं, जिसका कोई नाही उसका खुदा है यारो. ते एकाने छान सांगितलं, ज्याला कोणी नाहीये त्याला मोबाईल आहे, आणि ज्याचा मोबाईल आहे त्याचा तो कुणाचा नाहीये म्हणे. असं मोबाईलनीच सांगितलं मला हे. मी हल्ली पुष्कळ वेळा कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी जगद्गुरु व्हॉट्सॲप महाराज की जय असा जय जयकारच करतो. आज ज्यांच्याकडे कुत्रा मांजर असेल त्यांनी आठवा, त्याला बोललेलं कळतं हो. पुण्यामध्ये एक वैद्य आहेत, ते परवा सांगत होते मला, बुवा मी माझ्या कुत्र्याला रागावलं माझ्या पेशंटवर भुंकला म्हणून, ते दिवसभर रुसून बसलो, जेवलो नाही हो. मग शेवटी नागदोऱ्या काढायला लागल्या त्याच्या, अरे चुकलो बाबा, सॉरी सॉरी, अरे आपल्याकडे तर येतात ना म्हणून मी तुला रागावलो. त्याला भरवलं तेव्हा जेवलं म्हणे. ते खूप छान असतात प्राणी आहे बरं का, फक्त मर्यादेने ते पाळले पाहिजेत एवढं मात्र आहे. सगळे प्राणी तुम्ही पाळू शकता, पण अतिरेक जर झाला ना, समर्थ म्हणाले मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख. मर्यादा त्यांची सांभाळून ते पाळलं पाहिजे. असो, ते हरणाला पाळतो, ते असं छाती ओढतं, मला भूक लागली. तुला भूक लागली मला कळतंय, तो बोलत नाहीये, तो असं करतोय. आणि होता 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 संगोपनाऐवजी याचा त्याच्यावर जीव जडला. संगोपन तर केलंच पाहिजे. 2 शब्द आहेत इंग्लिशमध्ये, इन्व्हॉल्वमेंट आणि एन्टँगलमेंट. टू इन्व्हॉल्व म्हणजे सहभागी होणं, सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे, पण गुरफटणं ही आपली हौस आहे. आता गंमत अशी झाली, ते हरिण मोठं झालं, त्याला हरिणी मिळाली, ते गेलं निघून, हे त्याच्या विचारात. आणि ज्या विचारात आपण जगतो त्याच विचारात आपण मरतो, आणि त्याच विचारात आपण पुन्हा जन्माला येतो. पुढचा जन्म या भरताचा आला हरणाचा. आता ते त्याच भागात जन्माला आलं. आता माळ बघतं, आसन बघतं, कमंडलू बघतं, इतकं रडतं ते. जाती स्मरण आहे त्याला, म्हणजे गेल्या जन्मीचं स्मरण आहे. थोडक्यात 99 आउट झालो. नर्वस 90 म्हणतात ना, म्हणून मला आपले खेळाडू फार आवडतात. 0वरच आउट होतात, वाईट वाटायचा प्रश्नच नाही. थोडक्यात गेली हो मॅच, थोडक्यात गेली, आणि इतकं वाईट वाटतं त्याला. पण आता देह पडेपर्यंत वाट पाहणे, चुकलं काय लक्षात घ्याल. 1 नव्हे 100 हरणं पाळली असती तरी चाललं असतं. हरणं पाळणं हा मुद्दा नाहीये, भगवंतापेक्षा त्या गोष्टीला जास्त किंमत दिल्याचा परिणाम 1 जन्म मोक्ष पोस्टपोन झाला. हे चुकलं. म्हणून जीवनात अशी कुठली संस्था, व्यक्ती, प्राणी, आपल्या देहासकट सगळ्या गोष्टीला इतकी किंमत देऊ नका की ती तुम्हाला भगवंताच्या कडून खेचून स्वतःकडे नेईल. सगळ्यांकरता सगळं करा, पण सगळ्यात वरच्या पातळीवरती भगवंताला ठेवा. असो, आता हरणाचा देह पडेपर्यंत वाट पाहणं आलं. आता पुन्हा देह पडल्यानंतर, म्हणजे हरणाचा देह पडला, प्रारब्ध संपलं की देह पडतो, लक्षात ठेवा. प्रारब्ध संपलं, देह पडला. आता पुन्हा अंगिरस गोत्रामध्ये ब्राह्मण कुळात जन्माला आले. याही जन्मी नाव मिळालं भरत. पण आता ठरवलं भानगडीतच पडायचं नाही. मराठीत म्हण आहे, दुधानं तोंड भाजलं की ताक सुद्धा मनुष्य फुंकून पितो की नाही. आता ठरवलं यांनी भानगडीतच पडायचं नाही. कधी पुन्हा मुख्यमंत्री आपलं रेकॉर्डिंग चाललं असल्यामुळे मला बावळटपणाचं सोंग पांघरला असं वर्णन आहे. बावळट होते का? नव्हते. काही बोलायचेच नाहीत, येन माताडू दिला, काही बोलायचेच नाहीत, गप्प असायचं. आता गप्प मनुष्य बसतो ना, लोकांना असं वाटतं याला काही कळत नाही.
असे नका. लोकांना काय वाटतं याचा माझा काय संबंध आहे, मी माझ्या मस्तीत राहीन. एकदा म्हणे विवेकानंद म्हणजे संन्यास घेण्यापूर्वी धावत 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 गेले आणि दक्षिणेश्वर ही पूजा करत होते आमचे रामकृष्ण परमहंस. ते म्हणाले, गुरुजी गुरुजी आपको और मुझे सब कलकत्ता वासी पागल 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 ऐसे बोल रहे, दख्खन का पागल पुजारी उसका पागल चेला. आपण वेडे आहोत का, सगळे तक्रार करतात. 19-20 वर्षाचे होते. हे छानपणे जगदंबेचे असं सजवत होते, फुलं वाहत होते, एक असं रमून पूजा करत होते, पूजा करून टाकत नव्हते, रमून पूजा करत होते, रंगून करत होते पूजा. इतक्यात आपको और मुझे पागल पागल बोल रहे. नोरेन, मैं पागल नहीं हूं लेकिन तू तो पागल ही दिख रहे हो अभी. तो म्हणला, वा, मी तुमची बाजू घ्यावी आणि तुम्ही पण वेडे म्हणता, कसं काय. ते म्हणले, वेड्या लोकांनी आपल्याला शहाणं म्हणावं असं ज्यांना वाटतं तो कोण आहे. आत्मविश्वास असा असायला पाहिजे. आपण चांगल्या कार्यामध्ये आहोत, आपण देवाचं नाव घेणारे आहोत, आपण देवधर्म मानणारे आहोत, ज्ञानोबा तुकोबांच्या सांगण्याप्रमाणे वागणारे आहोत. आपण जास्त कॉन्फिडंट पाहिजे. लक्षात घ्या, जग काय म्हणतं याचा विचार नाही करायचा. असे जडभरत होते. या भरतांचं नाव पडलं मूर्ख भरत. मूर्ख म्हणजे जड भरत, बोलायचेच नाही. एक दिवस ते जिथे राहत होते त्या भागात डोंगर दऱ्यामध्ये राहणारा एक भिल्ल होता, भिल्ल राजा. त्या भिल्लाला मुलबाळ होत नाही म्हणून त्यानं बळी देण्याकरता यांना घेऊन गेले. चांगला धडधाकट दिसतो, उचला म्हणले याला, आणि बळी देण्याकरता याला ती आंघोळ घातली, नवीन कपडे नेसवले, जेवाय खायला घातलं, कपाळाला नाम लावला, गळ्यात चाफ्याची माळ घातली, त्याला सांगितलं तुला बळी देणार आहे. हे छान जेवले. ते म्हणले, काय मूर्ख आहे मनुष्य, ज्याला बळी द्यायचा तरी तो छान जेवतोय. ते म्हणले, नाहीतरी मारायचं तर जेवूया तरी छान. जीवनात कुठल्या गोष्टीची काळजी करणारे भरत नव्हते, बर का. काळजी नावाची गोष्ट अशी आहे की जिचा उपयोग काहीच नाही आहे, असला तो उपद्रव आहे. म्हणून फकीराची व्याख्या केली आमच्या कबीरांनी. म्हणले, फकीर कुणाला म्हणायचं. फिक्र शब्द माहिती ना, फिक्र. फिक्र म्हणजे चिंता, काळजी. फिक्र सबको खा गई, फिक्र सबका पीर. फिक्र सबको खा गई, फिक्र सबका पीर. पीर म्हणजे पेढा. जो फिकर की फाकी करे, ज्याने फिक्र फेकून दिली, जो फिक्र की फाकी करे उसका नाम फकीर. फेकून द्यावं चिंता, मस्त आनंद. त्याला तिथे आणला, मान ठेवली, मानेवर जातात तो चाकू, ती तलवार चालवणार. समोरची जगदंबेची डोंगरातली मूर्ती, ते कंठनाळ चिरल्यानंतर पहिली जी काही रक्ताची धार उडेल ती जगदंबेच्या अंगावर उडाली पाहिजे, असं त्याला पोजमध्ये ऍडजस्ट केला. हे शांत. त्यांना वाटलं याचे हात धरायला लागतील, पाय धरायला लागतील, काही नाही, शांत. म्हणलं, काय बावट आहे हो, स्वतःचं रक्षण करायची पण अक्कल नाही. हे ऐकून याकरता ठेवावं, मनुष्य जे काही आज वखवकलेपणानं स्वतःचं वाटेल ते करून रक्षण करायला बघतोय ना, त्यानं पक्क लक्षात ठेवावं, जोपर्यंत त्याच्या मनात आहे तोपर्यंत इथे श्वासोश्वास चालू राहणार आहे. आणि त्याच्या मनात ज्या क्षणाला येईल की बंद, त्या क्षणाला माझी त्या गावात पुण्यतिथी. मुद्दाम तुम्ही 5व्या मजल्यावरनं उडी मारा असा अर्थ नव्हे. अंतःकरणातली चिंता फेकून द्या याकरता ही कथा आहे. आपण भक्त म्हणवतो स्वतःला, पण किती चिंता करतो, छोट्या छोट्या गोष्टी चिंता. नाही म्हणले मध्यंतरात हे बोलले त्यामुळे आता प्रवचनाला उशीर होणार का आज. तरी सगळी पुढची व्यवस्था आहे, कशाला चिंता करायची. कसली चिंता करतील लोक. हे बिंदास. तलवार उचलली त्या पुरोहितानी आणि मारणार. इतक्यात अदीम शक्ती जगदंबा माता विचार करते, माझ्या प्रभूचं चिंतन करणारा हा अनन्य भक्त कधी कुणाचं वाईट व्हावं असं मनातही येत नाही याच्या. त्याला ठार करणारे हे स्वार्थी प्रापंचिक कोण. म्हणून मूर्ती फोडून, मला नको ही मूर्ती सुद्धा, मूर्ती फोडून जगदंबा बाहेर आली आणि तीच तलवार घेतली, त्या सगळ्यांची मुंडकी उडवली. आणि ती मुंडकी घेऊन ती अशी बिट्ट्या खेळायला लागली. लहान मुली बिट्ट्या खेळतात ना, हे शांत उभे राहिले. याने तिला नमस्कारही केला नाही. मारणाऱ्यांचा तिरस्कार नाही, वाचवणाऱ्यांना नमस्कार नाही.
ती म्हणली अरे नमस्कार कर मला, करतो. त्यालाही नाही नाही. काय परमहंस असतात. नो कंप्लेंट, नो रिक्वेस्ट, नो ग्लजिंग, नथिंग. शुकदेवाने ही कथा याकरता आवडते. शुकदेव तसे आहेत. परीक्षितीनं प्रश्न विचारला, इतका क्युरियासिटी, त्याची उत्सुकता, महाराज ते कधी बोललेच नाहीत का हो? अशा ज्ञानी महापुरुषाच्या मुखातनं ज्ञान जर आलं तर काय दर्जाचं असेल होते? बोलले ना, बोलले राजा. कसे बोलले? सिंधू सव्वीर म्हणजे भारतातलं पंजाब आणि पाकिस्तानातलं आजचं पंजाब हे दोन्ही एकत्र केलं की त्या देशाचं नाव आहे सिंधू सव्वीर. या देशाचा एक राजा होता, त्याचं नाव रहुगण. त्या रहुगणानं सत्तेचा, विषय सुखांचा, सगळ्या गोष्टींचा भरपूर उपभोग घेतला आणि त्याला कळलं की यात शांती नाही आहे. ती संतांच्या जवळ गेल्यानंतर आहे. आणि म्हणून तो पालखीत बसला आणि कपिलांचं नाव ऐकलं आणि कलकत्त्याला निघाला. तेव्हा कपिलांचा अवतार सुरू होता. पण गंमत अशी झाली, वाटेतच ते जे 4 जण होते, ती भोई म्हणतात त्याला, भोई, त्याची पालखी उचलणारे, त्यापैकी एकाचं पोट बिघडलं. कसं काय बिघडलं? म्हणलं सरकारी अधिकारी होते, खाऊन खाऊन बिघडलं. तर काय काय सांगणार त्याला? बरं, गंमत अशी आहे की आता पोट आणि डोकं हे बरं व्हायला किमान 7 दिवस लागतात बरं का. सर्दी झाली, मला एका मित्राने छान सांगितलं, डॉक्टर आहे तो, म्हणला असं आहे, सर्दी जर झाली ना तुम्हाला, तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला औषध घेतल्यानंतर 1 आठवडा लागतो फिट व्हायला बरं का. 5 दिवसाचा तो कोर्सच आहे त्या अँटीबायोटिकचा बरं का. नंतर 2 दिवस ते ॲसिडिटी वगैरे, 7 दिवस लागतात, 1 आठवडा लागतो म्हणाला. आणि औषध नाही घेतलं तर 7 दिवसात बरं होतं म्हणला. फक्त औषध घेतलंय, मी औषध घेतलंय 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 असं वाटत राहतं म्हणलं, बाकी काही नाही. बरं, तो स्वतः फार मोठा MD मेडिसिन आहे. असं म्हणजे तुम्ही घेऊ नका असा अर्थ नाही, तुमच्या पद्धतीने वागा. 4 माणसापैकी एकावर 3 कसं नेणार त्याला? काही ठिकाणं असे तिथे 4 जण लागतातच. हे महाराज बसले ते लुंगी नेसून, अंगाला मळकट, गळ्यात जानवं, जटा वाढलेल्या आहे आपल्या मस्तीत. त्या 3घांनी एकाला बोल, इकडे रे, चांगला धडधाकट दिवस आहे, पालखी उचल. उचलतो आणि चालायला लागले. चालता चालता आपल्या पायाखाली आळी मरू नये किंवा किडा मरू नये, काही प्राणी मरू नये असा विचार जडभरत करतात. कारण या देहाला जसा जगायचा अधिकार आहे ना, तसा इतरही देहांना अधिकार आहे. का प्राणी मारून टाकायचे हो? फार सुंदर फिलॉसॉफी आहे इंडियन फिलॉसॉफी बरं का. आपल्याला जसा अधिकार आहे तसा सगळ्या झाडाला सुद्धा अधिकार आहे. इतकी साधी तत्वज्ञानाची भूमिका आहे. आता त्यामुळे व्हायला काय लागलं, ते 3 जण चालत होते, ते बरोबर लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. त्या राजाला बरोबर ते असा रिदम मिळाला पाहिजे. हे असे असे चालत होते, पण यांच्या पायात काही नाही. त्यामुळे त्यांचं जमेना. त्या 3घांनी सांगायला सुरुवात केली की अरे नीट चाल नीट चाल. बराच वादावादी झाली. शेवटी राजा म्हणाला थांबवा, पालखी थांबवा म्हणला. 8:15 होत आले, लवकर थांबवा म्हणला. पालखीतनं उतरला आणि इथे फार सुंदर संवाद आहे. तलवार विकोशित केली आणि ती अशी हनुवटीला लावली. कोण आहेस तू? ठार मारू का तुला? प्रेत आहेस का? तुला ऐकू येत नाही? 3 जण इतक्या वेळा तुला सांगतात की नीट चाल, कळत नाही? अरे मला तो वरचा बांबू लागत होता, असं झालं मला. काही लोक गाडी कचा 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 ब्रेक दाबत चालवतात, मागचे लोक असे 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 असे. म्हणजे साधी गाडी आहे का बैलगाडी आहे? ते सॉफ्टनेस असतो ना चालवण्यामध्ये, खाड 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 असं चालवतोस. कोण आहेस तू? हु आर यू? नाव काय तुझं? शुकदेव सांगतात, राजन, जगताचं रक्षण करणारा भगवंत आपल्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास आहे. त्यांना बोलले नसते तरी काही बिघडलं नसतं, तो काही त्यांना मारू शकला नसता. पण तरी बोलले, कारण आत्ता जर बोललो नाही तर याची सत्संगावरची निष्ठा मोडेल. हा सत्संगाला चाललाय. शास्त्रामध्ये सत्संगात 2 मिनिटं जरी गेलात, योग वासिष्ठात श्लोक येतो, संतांच्या बरोबर 7 पावलं चाललं तरी सुद्धा त्यांची मैत्री होते. सताम सप्तपदी मैत्री.
म्हणून आचार्यांच्या बरोबर 5-7 पावलं जरी चाललं तिथपर्यंत. व्यावहारिक मैत्री नकोय आपल्याला, त्यांच्या विचारांची मैत्री पाहिजे बरं का. छोट्या छोट्या गोष्टीत हे श्लोक ऐकून ठेवा. सताम सप्तपदी मैत्री योग वसिष्ठ, हा माझ्याबरोबर इतका वेळ चाललाय म्हणजे मी याच्याबरोबर चाललो, याचं कल्याण झालं पाहिजे, ही शास्त्रानं माझ्यावर दिलेली जबाबदारी नव्हे काय. म्हणून स्वतः करता बोलले नाहीत, शास्त्राज्ञ करता बोलले. आणि आज आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी डोळे उघडून कोणाला तरी पाहिलं. नाही तर अर्धोन्मिलित नेत्र असायचे त्यांचे, काय असे आयुष्यभर असे. म्हणून संत म्हणा भगवंत असे असतात बघा, डोळे फाडून फाडून कोण आहे ती कोण आहे तो असं कधी बघत नाहीत ते असे. पण आज आयुष्यात पहिल्यांदा एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि घनगंभीर खोल विहिरीतून आवाज यावा असे स्वर उमटले. त्यांनी विचारलाय, कोण आहेस तू, नाव काय तुझं? राजन. कल्पना करा हो, संत कसे बोलत असतील, ज्ञानोबा बोलायला लागल्यावर कसे बोलत असतील, वचवच वचवच बोलतील काय ते, समर्थ बोलायला लागत असतील तेव्हा कसे बोलत असतील, तुकोबांच्या वाणीतून शब्द येत असतील ते कसे येत असतील हो. कधी न बोलणारे निवृत्तीनाथ जर बोलले, इमॅजिन हे करावं. राजन, या जगातला सगळ्यात अवघड प्रश्न विचारलास रे. तू कोण आहेस हा सगळ्यात अवघड प्रश्न आहे. त्यात काय अवघड आहे? अरे काय तिघांना विचारलं, कसला मूर्ख धरून आणला, याला नाव सुद्धा सांगता येत नाही स्वतःच. राजा, मी काय म्हणतोय लक्ष दे. तू मला मारणं म्हणजे दळलेलंच पीठ पुन्हा दळणं आहे रे. दळलेलंच पीठ पुन्हा दळतो त्याला शहाणा म्हणतात का हो? राजा, हा प्रश्न मी तुला विचारू, तू कोण आहेस? मी? अरे साधा आहे, मी सिंधू सवीर देशाचा राजा रहुगण. राजा, यातला तू कोण आहेस? मी म्हणजे तू, सिंधू सवीर देशाचा राजा म्हणजे तू का रहुगण म्हणजे तू? आणि राजाच्या हातातली तलवार गळून पडली. हात जोडले आणि त्याला कळलं, लक्षात आलं की राखे खालचा निखारा जसा ओळखता येत नाही. चूल सावडायची वेळ आली ना की चटका बसला असेल, त्यांना कळेल मी काय म्हणतोय. हे जुनं आहे सगळं. राखे खालचा निखारा जसा ओळखता येत नाही ना, तसा सामान्यांच्या मध्ये दडलेला सत्पुरुष ओळखता येत नाही. कारण तो कोणी ओळखावा अशी खूण काही ठेवतच नाही. मुद्दाम सामर्थ्य लपवी ज्ञानोबा, महत्व हारवी आणि पिसे पण मिरवी जगामध्ये. खाली बसला, हात जोडले आणि म्हणतो, कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां बिभर्षि सूत्रं कतमो वधूतः. हा महाराज, आपण कोण आहात? मला शाप देऊ नका. नाहं विशंके सुरराज वज्रान नत्र्यक्षशूलान यमस्य दंडात. मला शाप देऊ नका. मी यमाच्या यमदंडाला, ब्रह्माच्या ब्रह्मदंडाला, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदंडाला, इंद्राच्या वज्राला घाबरत नाही. मी सगळ्यांशी 2 हात केलेत, इतका पराक्रमी आहे. पण मी घाबरतो तो फक्त ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या शापाला. मला शाप देऊ नका. आपण कोण आहात? एखादा असता तर म्हणला असता, वाह अब आया हूं पहाड के नीचे. एक्साइट झाला असता. कळला? स्वर बदलला नाही भरतांचा. जडभरत सांगतात, राजा, तोच प्रश्न तू मला पुन्हा विचारलास. फक्त मगाशी आरडून ओरडून विचारलास वरच्या पट्टीत, कोण आहेस तू, कोण आहेस तू? आणि आता कोण आहेस तू? स्वर तोच आहे, फक्त आता नम्रतेच्या आविर्भावात विचारलास. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, हु आर यू? तो म्हणला, मी तरी असं समजतो की मी सिंधू सवीर देशाचा राजा रहुगण आहे. अरे सिंधू सवीर देशाचा राजा ही तुला मिळालेली जबाबदारी आहे का ते तू आहेस? जबाबदारी आहे.
जबाबदारी मिळाली नव्हती तेव्हा तू होतास? हो. कोण होता? युवराज होतो म्हणला मी. काही वर्षानंतर तू तुझ्या पुढच्या पिढ्यांना ते राज्य दिसेल तेव्हा तू राजा असशील? नाही. मग काढून ठेव बरं ते सगळं. सिंधू सव्वीर देशाचा राजा हे तुला मिळालेलं उपपद आहे ना, ते बाजूला काढून ठेव. संत असं ऑपरेशन करतात. ही फॉरेन बॉडी आहे, लक्षात घ्याल. जे आपण नाहीये ते आपण आहोत असा आपण आपल्यावरती आरोप करतो आणि याला अपवाद करणं, अपवादाची भाषा म्हणतात वेदांतात. संत हे सांगतात. गोंदवलेकर महाराज म्हणाले, मी कुणीतरी आहे या विचारात राहण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे या विचारात राहा. आता काय उरलं? आता काय उरलं? तो म्हणला मी रहुगण. आता रहुगण हे नाव तुझं कुणी ठेवलं? तो म्हणला कुणीतरी पूर्वजांनी ठेवलं, आत्यानी ठेवलं, वडिलांनी ठेवलं. रहुगणच्या ऐवजी दुसरं नाव ठेवलं असतं तर, समजा बहुगुण असं नाव ठेवलं असतं, तुझ्यात एकही गुण नाही सोड. हे नाव तुला का ठेवण्यात आलं? तर जगाच्या संपूर्ण व्यवहारात सामील होण्याकरता काहीतरी आपली वेगळी ओळख पाहिजे म्हणून नाम आहे. याला बॉक्स म्हणायचं आणि याला स्टँड का म्हणायचं? दोन्हीला एक म्हणलं तर कसं होईल? त्यांनी सांगितलं हो ते बॉक्स आणावं, म्हणजे त्यांना ते बरोबर ते घेऊन जातील की नाही? जर आपण दुकानात गेलो दुकानदाराला म्हणलो ते हे द्या हो, म्हणलं म्हणजे काय? आपलं हे ते द्या हो, व्यवहार होईल का? व्यवहाराकरता नाम ही व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आई वडिलांना शाळेत घालायला, बायकोला उखाण्यात घ्यायला, लोकांना नावं ठेवायला, तो कशी नावं ठेवणार हो? काहीतरी नाव ठेवायला आधी नाव पाहिजे ना. म्हणून हे नाव तुझं नाहीये. माऊली म्हणाली ज्या नावाला ओ द्यायची आपल्याला सवय लागली ते नाव आपल्याला उगाचच वाटतं बरं का. तुम्ही कुठेही गर्दी दिसली ना, दादरच्या पुलाखाली गर्दी दिसली, वरनं फक्त ए महामूर्खा म्हणून हाक मारा, 80तले 70 लोक वर बघतात. म्हणजे इथं आहे म्हणून मी महामूर्खा म्हणलो. ते काय आपलं नाव आहे का? पण केव्हा तरी त्या हाकाने कोणीतरी आई वडील कोणीतरी हाक मारलेली असते. बायको सुद्धा काही वेळा. असं काही आहे का हो की याचं नाव मकरंद आहे, असं काही छापून आलंय का? जन्माला आले हे म्हणले बघा यांच्या इथं आहे का मकरंद, ते ते नाव ठेव, असं काय आहे का? ते गाडीचा नंबर असतो, चासीचा पण एक नंबर असतो बघा खालच्या बाजूला असा, आणि मग तो असा करून असं असं ते पेन्सिलीनं नाही का ते आपण ते RTO कडे देतो. असं काय आहे का बाबा इकडे मांडीच्या खाली इकडे नंबर आहे आपला, असं काही आहे का? लक्षात घ्याल, हे नाव आपलं कोणीतरी ठेवलं, हे नाव नाहीये. माऊली म्हणाली ठेविल्या नामासी ओ देत उठे, म्हणून रहुगण बाजूला ठेव. आता काय उरलं? तो म्हणला मी. आता मी हे नाव तुझं एकट्याचं आहे का सगळ्यांचं? सगळेच जण मी म्हणतात की नाही. वासरू सुद्धा हमा मी. हे नाव नाहीये. मी नावाची गोष्ट कुठे आहे हो आपली? नाही म्हणले उजव्या कोपऱ्यात इथे बसवलेली असते ती, किंवा डाव्या कानात बसवली इथं पाळी खाली. असं कुठं आहे का मी? मी आपण नेहमी मम वरून ठरवतो बघा. कीर्तन नावाचं कर्म मी करतो, प्रवचन नामाचं मी कर्म करतो, म्हणून मी प्रवचनकार. माझं काम काय आहे त्या कामावरून मी. आता काही वेळा शिक्षक असतो एखादा मनुष्य, सोडली नोकरी, संपलं ते, मग निवृत्त शिक्षक आहे की नाही. मम वरून आपण मीचा उल्लेख करतो बघा. या लोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, सुबुध मी, स्वानंद मी, शूर मी, भोक्ता मीच, सुजाण मी, सुजन मी, विद्याब्धी मी, धीर मी. मी हेच कळे परंतु न कळे, कोठील मी, कोण मी. केव्हा तरी हा विचार करावा, मी म्हणजे नेमका काय फॉर्म्युला आहे हो? मी नावाची गोष्ट नाहीच आहे.
आपण जाग आल्यावर मी जो देह आहे ना त्या देहाला मी म्हणतो. स्त्रीचा वा पुरुषाचा देह, मग मी स्त्री वा पुरुष, या जातीचा, या वयाचा, ह्याचा नवरा, हिचा नवरा, ह्याची बायको, ही माझी मुलं, हे माझे आई वडील, हे सगळं जाग आल्यावर आहे. गाढ निद्रेत हे सगळं कुठं जातं बोला? गाढ झोप लागल्यानंतर देशाचा तरी आपल्याला कुठल्या इचलकरंजीत झोपलोय का पुण्यात झोपलोय? नवे नवे कोण प्रवचन करतो हे तरी लक्षात राहतं का बोला? लक्षात घ्याल, आपण या जगामध्ये मी 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 म्हणून मिरवतो ना, त्या मीची खरी ओळख करून घेणं ही भागवताची मुख्य फलश्रुती आहे. म्हणून थोडे शांत बसा, अंतर्मुख व्हा आणि त्या मीला शोधा. याकरता ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय स्थिर करा, डोळे बंद ठेवा आणि अर्धा मिनिट 1 मिनिट रोज बसावं. खूप 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 आपल्याला बहिरंग सगळा विचार करायची सवय लागली. अंतर्मुखता साधा. शुकदेव सांगतात, राजा चरणाजवळ बसला आणि तो सांगतो, महाराज माझं कल्याण कसं होईल सांगा. राजा, अहंकार सोड. व्यवहारामध्ये कायम आपल्याला अहंकार सुखवायची सवय लागलेली असते. सगळेजण तुझ्याकडे पगारा करता आरती ओवाळतात तुझी, आणि त्या परिणामानं तुला अहंकार इतका वाढलाय की तू अंगावर धावून आलास माझ्या आणि तलवार उगारलीस. सांग मला राजा, पालखी जरा अशी झाली 10 मिनिटं तर तू लगेच वैतागलास. तुझ्या आतमध्ये बसून तुझी देहाची पालखी इतके आयुष्यभर चालवणारा कोण आहे याचा विचार केलास का तू? तो आहे आतमध्ये म्हणून सगळी मजा आहे, लक्षात घे. तो गेल्यावर, आणि तू ज्या नावाने चाललायस कपिलांकडं, ते नाव कपिलांच्या युनिव्हर्सिटीत चालणार नाहीये. पहिल्यांदा मी सोड, दुसऱ्यांदा माझं सोड, आणि तिसऱ्यांदा सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन बस. खूप मोठा उपदेश आहे. सगळा उपदेश आपल्याला बघायला वेळ नाहीये, पण आयुष्यभर मनुष्य मी माझं यात आयुष्य घालवतो. केव्हा तरी शांत बसावं आणि विचार करावा, खरंच मी म्हणजे कोण आहे? मांस, रक्त, त्याला गुंडाळलेल्या नाड्या, हाड, या देहाला मी म्हणायचं काय? माझंच न ऐकणाऱ्या मनाला मी म्हणायचं काय? प्राणांना मी म्हणायचं का जे जड आहेत? कशाला मी म्हणायचं? म्हणून या सगळ्याच्या आतमध्ये असणारी जी बुद्धी नावाची गोष्ट आहे, म्हणजे जाणीव, मीचा बोध जिथे होतो ना, त्या बुद्धीला सांगायचं, तू कुणामुळे ऍक्टिव्हेट झालीयस, तू कुणामुळे विचार करतेयस ते बघ. आणि बुद्धी जेव्हा त्याचा विचार करायला लागते म्हणजे अंतर्मुख होते, त्या क्षणाला बुद्धीच्या ठिकाणी एक गोष्ट होते, तिचा मी डिझॉल्व्ह होतो, तिचा मी विरून जातो. कशामध्ये? आत्मतत्वामध्ये. आणि मग उद्गार करायचाच असेल तर आचार्य म्हणाले, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि मग असे आचार्य म्हटले त्याप्रमाणे याला उत्तर एकच आहे, सातत्य. म्हणून ध्यानाचंही सातत्य ठेवा आणि श्रवणाचंही सातत्य ठेवा. 1-2 वेळच्या श्रवणाने हे भागणार नाहीये. म्हणून कुणाचंही भागवत असो, सांगणारा कुणीही असो, भागवतच नव्हे कुठलंही अध्यात्म, ज्ञानेश्वरी असो, जाऊन बसा आणि मीला शोधण्याचा प्रयत्न करा. असा तर प्रपंच निघून जाणार आहे. हो, कुणा करताही थांबत नाही, त्याला प्रपंच म्हणतात. आजी आजोबांचा झाला, थांबला का प्रपंच? आई वडिलांचा झाला, थांबला का? आपला संपत आला, थांबला का? माणूस मेला की माणसं त्याला पोचवून येतात, पुन्हा प्रपंच सुरू करतात. त्या दिवशी पिठलं भाकरी फार गोड लागते का? विचार करा. त्या दिवशी झोप फार येते का? ती माया तुम्हाला वैराग्य येऊ नये याकरता पुन्हा आपल्याकडे ओढते. सायकोलॉजिकल इफेक्ट असतो तेव्हा बघा. खूप झोप येते का? तुम्ही दुःखाचा विचार करत बसलात आणि वैराग्य आलं तर. म्हणून कुणा करता कधीही थांबत नाही, त्याला प्रपंच म्हणतात. म्हणून आपण प्रपंचाला सांगावं, स्टॉप, इट इज टाइम फॉर मी. मी कथेला जाईन, शांत बसेन. प्रगल्भ श्रवण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. श्रवण ज्यानं नीट केलं ना, त्याचं चिंतनही छान होतं. माणसं म्हणतात नुसतं ऐकून काय उपयोग आहे? ऐकूनच उपयोग आहे.
ऐकलं असेल तर योग्य त्यावेळेला आठवतं. 100ची नोट पडलेली असते, पटकन आठवतं. 1 रुपया सुद्धा घेऊ नये, 100 रुपये कुठली गोष्ट आली मग उचलून पेटीत टाकूया का नको, ज्याचे पडलेत तो आला तर कर्मात गुंतायलाच नको, ही प्रगल्भता येऊन जाते. छोट्या छोट्या कृतीमध्ये आपण आपलं प्रारब्ध बिघडवणार नाही असे होतो. असो. यानंतर भवाटवीचं वर्णन येतं. ब्रह्मविचार करा असा उपदेश येतो. आणि यानंतर नरकांचं वर्णन येतं. नरक म्हणजे काय? नरक याचा अर्थ जे आपण काही वाईट वागलोय, कधीतरी वाईट वागलो, त्या वाईट वागल्यानंतर त्याचं फल आपल्याला भोगावं लागतं. किती प्रकारचे नरक आहेत? एकूण 28 प्रकारचे नरक सांगितले. कुठल्या नरकात गेल्यावर काय शासन आहे ते सांगितलं. कुठलं कर्म केल्यावर काय होतं हेही सांगितलं. चोरी करणार आहे तो तामिश्र नावाच्या नरकात जातो. व्यभिचार करणार आहे तो महाताविश्र नावाच्या नरकात जातो. आई वडिलांची सेवा न करणारा आहे तो कालसूत्र नावाच्या नरकात जातो. पुष्कळ 28 प्रकार आहेत. आणि राजा म्हणाला, महाराज हे सगळे पृथ्वीवर आहेत का? काही नरक पृथ्वीवर आहेत, काही नरक कुठेतरी ऍडजस्ट केलेले आहेत जगामध्ये. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. होई कुठल्या याच पृथ्वीच्या दक्षिण दिशेला, दक्षिणेच्या ही 11.5 अंश नैऋत्येकडं एक नगरी आहे, तिचं नाव संयमनी नगरी. याच्या पलीकडे हे सगळे नरक आहेत. बरेचसे नरक तिकडे आहेत. आणि याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तिथं जाऊन आलो तरच आम्ही मानू. या बोलण्याला काय अर्थ नाहीये. एक माणूस म्हणला, माझा पूर्वजन्मावर विश्वास नाही, पुनर्जन्मावर विश्वास नाही, म्हणून चालू जन्मावरही विश्वास नाही, असं म्हटल्यासारखं आहे. समर्थांची अर्धी ओवी सांगतो आणि पुढे जाऊया. शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नाहीये. विचारपूर्वक हे सगळं शास्त्रामध्ये आलेलं आहे. राजानं प्रश्न विचारला, महाराज नकळत घडलं असेल पाप तर काय करावं? ते म्हणले, एक उपाय आहे. ज्या प्रकारचं पाप घडलं असेल त्या प्रकारचं प्रायश्चित्त घ्यावं आणि मुक्त व्हावं. कारण आपल्याकडे प्रायश्चित्त आहेत. असं घडलं असेल हे प्रायश्चित्त घ्या, हे घडलं असेल असं प्रायश्चित्त घ्या. म्हणून माझं तर म्हणणं आहे, वर्षातनं 1 दिवस प्रायश्चित्त घ्यावंच. परदेश गमनाचं प्रायश्चित्त आहे ना, वर्षातनं एक प्रायश्चित्त 15 मिनिटाचा विधी आहे. आपल्या गुरुजींना सांगा ते शेण लावा, गोमूत्र लावा वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का. दुसरं म्हणजे आपण 5 दोष रोज करतो, पंचसूना दोष म्हणतात त्याला, त्याच्याकरता वैष्णोदेव करावा. दुसरं म्हणजे नाम घ्यावं. नामाचा परिणाम असा होतो की आपण पापातनं मुक्त व्हायला लागतो. आणि इथे 6वा स्कंद सुरू होतो. 6व्या स्कंदात पहिलीच कथा जी आहे ती अजामेळाची कथा आहे. अजामेळानं वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती नाव येण्याकरता जी जी पापं करायला लागतात ती सगळी केली होती बरं का. पण फक्त नारायण नामाने तो उद्धरून गेला अशी कथा आहे. ही सगळी कथा सांगणार नाही. पण चुकून त्यांनी मुलाच्या निमित्तानं नारायण नाम घेतलं. त्यांनी त्या नारायणाला हाक मारलेली नाही. लोकांना कसं वाटतं तो म्हणजे आयुष्यभर पाप करत होता ना, एकदा शेवटी नारायण म्हणला आणि त्याचा उद्धार झाला. लोक आपली सोय बघतात. म्हणून कथा अशी आहे की सगळी पापं केली आणि त्या चुकून त्यानं आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि त्याचं काय प्रेम होतं. आता हा वृद्धत्वाकडे झुकला, आसक्ती कमी झाली. त्या कान्यकुब्जे स्थिते कस्मिन दासीपती अजामिला असं वर्णन आहे त्याचं. पण आता नारायण कुठे गेला? नारायण आला का? नारायण बसला का? नारायण खाल्ला का? नारायण जेवला का? नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? उष्णात नारायण खेळत आहे, गृहीच नारायण कानर आहे. नारायणा रे मज पाज पाणी, नारायणी रंगली विप्रवाणी. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 नारायण. बोला बोला. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण
नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या आयुष्यभर मुलाला नारायण नारायण हाक मारल्याचा परिणाम मरताना नेमके यमदूत आणि विष्णुदूत एकाच क्षणाला तिथे येतात. आणि विष्णुदूतांनी विचार केला, हा आमच्याच प्रभूना हाक मार नारायण म्हणतोय. ते म्हणले तो त्याच्या मुलाला हाक मारतोय. त्याला विचारा पाहिजे. ते म्हणले त्याच्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलंय, ते त्याच्या मुलाचं नाव नाहीच आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. आता तुम्ही काही नाव ठेवा. समर्थांची ओवी आहे, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, सृण्यास व्याघ्र नाम ठेविले. पुत्र्याचं नाव ठेवलं वाघ्या, तो वाघ्या होतो का? तुम्ही नाव काही ठेवा, नाव हे ज्याचं आहे त्याचं नाव असतं होते. आणि आमच्या प्रभूचं जर नाव घेत असेल तर त्याला मृत्यूपासून वाचवावा असा आमचा पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे. त्यामुळे तुम्ही त्याला मारू नका. शेवटी काय, यमदूत आणि विष्णुदूत हे खातं जरी एकाच, म्हणजे मालक जरी एकच असला तरी खाती वेगवेगळी आहेत. होतं की नाही? आपलं PWD आणि इलेक्ट्रिकवाल्यांचं जमत नाही की नाही? रस्ता रुंदीकरणवाले आधी रस्ता रुंद करून जातात आणि मग PWD येतात आणि मग ते खणून तिथे नळ घालतात. बघा, त्यांच्यात कोऑर्डिनेशन असायला हरकत आहे का काही? तसंच झालं ते. यमदूतांचं काही चाललं नाही म्हणून यमदूत परत गेले. बरं, याला आणण्याची आज्ञा नाही म्हणून विष्णुदूत परत गेले. आणि परिणाम असा झाला, हा विचार करतो, मुलाच्या नावानं नारायण नारायण म्हटलो तर माझा उद्धार झाला. मला मरू दिलं नाही प्रभूंनी. मी किती वाईट वागलो. मी ब्राह्मण, पण मी दारू प्यायला लागलो, मी मांस खायला लागलो, मी नको तिच्या, आणि माझ्या पत्नीला मी हाकलून दिलं, माझ्या आईवडिलांना हाकलून दिलं, लहान मुलांना हाकलून दिलं. किती वाईट वागलो. पण माझ्या प्रभूला मला मरू द्यायचं नव्हतं. का? मी आयुष्यभर त्याचं नाव घेतलं म्हणून. आता इथून पुढं या वाणीनं नारायण सोडून काही मी म्हणणार नाही. आमच्या वामन पंडितांची वामनी आहे, वामनी श्लोक आहे की तुम्ही म्हणाले नकळत जरी अग्नीवर पाय दिलात किंवा कळत दिलात तरी सुद्धा भाजायचं भाजतच की नाही. असं आहे का बुवा? पाय पडला, उचलून बघितला, निखारा होता, मग तुम्ही म्हणलात सॉरी मला माहिती नव्हतं, मग निखारा म्हणला ठीक आहे पुढच्या वेळेला बघा, असं काही आहे का? न कळत पद अग्नीवरी पडे, वामन पंडित, न कळत पद अग्नीवरी जरी पडे, न करी दाह असे कधी नच घडे, अजित नाम वदता भलत्या मिसे. अजित म्हणजे विष्णू, हा अजित नव्हे. अजित नाम वदता भलत्या मिसे, सकल पाप दग्ध करीतसे. तुम्ही कळत घ्या नकळत घ्या कसंही घ्या, नामाचा महिमा सांगणार आहे. नाम ही गोष्ट अशी आहे की तुमचं पाप आपोआप नाहीसं होतं. म्हणून रोज थोडं तरी नाम घ्यावं, कारण रोज आपल्याकडनं कितीतरी पाप घडत असतात. हो, अगदी भेंडीची भाजी घेतली करायला ना अळी चिरली गेली, मेली की नाही अळी? मुद्दाम नाही चिरली, बरोबर आहे. म्हणून कळत नकळत कितीतरी पातकं घडत असतात. म्हणून रोज नामाचा नियम लावून घ्यावा, जिभेला चाळाच लावायचा आहे. हरिनामाची गोड शर्करा अखंड साखावी, हरिनामाची गोड शर्करा अखंड साखावी. पमध पमग मरे ग मगरे, हरिनामाची गोड शर्करा अखंड साखावी. घेऊन अनुभव सकल जनांना, घेऊन अनुभव सकल जनांना, मुठ मुठ वाटावी, मुठ मुठ वाटावी.
हरिनामाची गोड शर्करा. नियमाने नाम घ्या, रोज घ्या, शेवटपर्यंत घ्या. लोकांनीच घेतलं पाहिजे असं नाही की शेवटी आम्ही पण घ्यायला पाहिजे आणि ते आयुष्यभर घ्यायला पाहिजे. असो. यानंतर वृत्रासुराची कथा येते. चित्रकेतूचा पाठीमागचा जन्म येतो. आणि आज ज्यांनी आपण समारोप करणार आहोत ती नरसिंहाची कथा 7व्या स्कंधातल्या पहिल्या काही अध्यायांमध्ये येते. अगदी 10 मिनिटात बरं का. 8:45च्या आधी आरती 100%. म्हणजे निश्चिंत होऊन बसा असं सांगायचंय. हिरण्याक्षाच्या वधानंतर जो वराह रूपाने भगवान महाविष्णूंनी केला, या हिरण्याक्षाच्या धाकट्या भावानं हिरण्यकश्यपूनं विष्णूंना शत्रू मानलं आणि त्यानं त्याकरता हिमालयात जाऊन मोठी तपश्चर्या केली. ऊर्ध्व बाहू नभोर दृष्टी असं वर्णन आहे. वरती पाहून असे हात करून उजव्या पायावरती भक्त अंगठ्यावर उभा राहून डावं पाऊल उजव्या गुडघ्यावरती ठेवून असा खूप वर्ष उभा राहिला. आणि ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव म्हणले काय पाहिजे तुला? तो म्हणला यदि दास्यास अभि वरान में वरदोत्तम. बर का, मला तू देणार असशील तर एकच दे, मला अमरत्व दे. भगवान म्हणले अमरत्व देता येणार नाही कारण मीच अमर नाहीये. माऊली म्हणाली इये लोकीचा ब्रह्मा मरका. त्याला सुद्धा केव्हा तरी विद्या सोडून आपलं स्वरूप ब्रह्मतत्वामध्ये म्हणजे स्थूलातून सूक्ष्मात जावं लागतं त्याला. त्यामुळे मी तो म्हणला ठीक आहे. त्यानं लॉ केलेला होता पूर्वी. कारण हे सगळे बारीक बारीक मुद्दे असतात. त्याला वकीलच व्हावं लागतं. आपल्याला काही कळत नाही. हे एवढं मोठं ते एखादा फ्लॅट घेतो आपण एवढं मोठं. मला सांगा सगळं पहिलं पान वाचून बघणं शक्य आहे का? प्रत्येक पान नुसतं पानावर सही करत जायचं कळतच नाही. हो काय त्यातले जे आहे त्यांना कळतं. म्हणून आमच्या प्रकाशकर बुवा म्हणून मोठे कीर्तनकार आहेत. आता ते वयस्कर झाले खूप. त्यांच्या घराण्यामध्ये टेंबेस्वामींनी दिलेल्या पादुका आहेत. बडोदा सरकारला त्यांनी मार्गदर्शन केलं असे. तर त्यांच्याकडे मी बडोद्याला असताना नेहमी जातो. आता कुडाळला येऊन आहेत ते. तर त्यांनी मला एक श्लोक ऐकवला. वकील या शब्दावरती त्यांनी केलेला हा श्लोक आहे. कोणी वकील असेल तर रागवू नका, आपली स्तुती आहे बरं काही. वक्तृत्वी जो प्रिय असे जनाला. वकील व की आणि ल ना. चांगल्या प्रकारचं भाषण त्याला करता आलं पाहिजे ना. तो काय म्हणतो हे जजला कळलं पाहिजे की नाही. जज म्हणला मी गाढव आहे तुझ्या समोर बसलेला. गाढव आहे का मी तुझ्या? वकील म्हणला महाराज तुमचा मुद्दा खोडण्यासारखा माझ्याकडे काही ताकद नाही आहे म्हणला. वकील असा पाहिजे. नाही तो वकिलाला जर यांनी विचारलं. वकील म्हणला त्या चर्चिलला. चर्चिल आरोपीच्या पिंजरात उभा होता. वकील म्हणला मी विचारतो त्या प्रश्नाचं हो किंवा नाही उत्तर द्या. चर्चिल म्हणला शक्यच नाही आहे. काही काही प्रश्नाची हो किंवा नाही उत्तर देताच येत नाहीत. वकील म्हणला मला विचारा तुम्ही, मी देतो उत्तर. यांना विचारलं का हो तुम्ही पूर्वी दारू पिऊन बायकोला खूप मारायचे, मारझोड करायचे, तीच सवय तुम्ही सोडलीत का? द्या हो किंवा नाही उत्तर. आता काय देता येईल? हो म्हणलं तर पूर्वी मारत होतो असा अर्थ आहे. नाही म्हणलं तर आताही. म्हणून वक्तृत्व ज्याला बरं का हे खरं वकिलांनी ऐकलं पाहिजे. असतील सुद्धा कोणी, वंदन आहे माझं त्यांना. वक्तृत्वी जो प्रिय असे जनाला व कीर्तीची जो हावधरी मनाला. आपलं रेप्युटेशन सगळीकडे कळलं पाहिजे असा परफॉर्मन्स त्याला. कीर्ती उज्ज्वल निकम म्हटल्यावर आठवतं की नाही सगळ्या केसेस. एकदम आदर वाटतो बघा आपल्या केसेस. साळवी साहेब आपले 1 रुपया फक्त फी घेतली त्या अयोध्या प्रकरणाकरता. सगळी केस लढले, 1 रुपया फी घेतली. कीर्तीची जो हावधरी मनाला. पुढचं लबाडी जासी शिकावी न लागे. तो पक्काच पाहिजे. सरळ सरळ बोलणं तर कसं चालेल तो? कारण समोरचा कसा आहे त्याचा अंदाज नाही. वकील तो सर्व जगात वागे. आता तुम्ही त्याचा वापर चांगला करायचा का वाईट करायचा हे तुम्ही ठरवा, पण तुम्ही पक्केच असावे लागतात बरं का. म्हणून वकील आणि डॉक्टर यांच्यात फरक सांगितलाय. डॉक्टर देवधर्माला मानतो, फार मानतो. का मानतो? तो रोज अनेक मृत्यू पाहत असतो. आपण आपल्याकडनं फक्त प्रयत्न करायचे असतात. आपल्या हातात काही नाही. रिस्पॉन्स त्या औषधाला द्यायचा का नाही हे परमेश्वराच्या. म्हणून ते म्हणतात ना आम्ही आमच्याकडनं सगळे प्रयत्न केलेले आहेत. विद्यार्थी आणि डॉक्टर.
पण वकील मात्र एखाद्याला फाशीच्या फंद्यापासून सोडवून आणू शकतो. म्हणून वकील लोक बऱ्याचदा नास्तिक असू शकतात बरं का. अर्थात चांगले पण आहेत लोक, म्हणजे मला काही असं नाही म्हणायचं की सगळे नास्तिक होतात. मला त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलायचं, ते बोललो मी. हा असा होता, तो म्हणला ठीक आहे देवा मला रात्री मरण नको, हा असं सांग, दिवसा मरण नको, मला घरात मरण नको, ठीक आहे, बाहेर मरण नको, ठीक आहे, आकाशात मरण नको, ठीक आहे, जमिनीवर मरण नको, ठीक आहे, कोरोनाकडून मरण नको, ठीक आहे. हा अशी तिने यादी केली. थोडक्यात तथास्तु तथास्तु तथास्तु, शेवटी म्हणले तसाच तू. आणि यादी गेली विष्णूंकडं. आता यातनं पळवट काढायची हो. आणि यानंतर तो इतका उत्मात करायला लागला, वर्णन आहे की इतका त्रास दिला, न होतव्यम न दातव्यम, हो भावना बंद केली, दान धर्म बंद केला. कारण या दोन्हीने देवतांची ताकद वाढते. मीच विष्णू, विष्णू विष्णू काही नाही, मीच मुख्य. आणि या प्रकरणामध्ये हळूहळू हळूहळू तो इंद्राला जड व्हायला लागला. इंद्राला पळायची पळताभुई थोडी झाली. आणि त्याला 3 मुलं झाली आहेत, राग, अनुराग आणि संराग. आणि 4थ्या वेळेला कयाधू म्हणजे त्याची पत्नी गर्भवती आहे. आणि तो युद्धाला गेलेला होता. आणि युद्धाला तो गेला हे पाहिलं आणि इंद्रानं त्या कयाधूला अपहृत केलं, किडनॅप केलं. इंद्र पण काही कमी नाही हो, त्यावेळचा इंद्र बरं का. इंद्र हे पद आहे. नारदांनी सांगितलं इंद्राला, हे काय करतोयस? तो म्हणला देवा, नारदा ह्याची बाप इतका ताप देतोय, पोरग इतकं ताप देईल म्हणून मला पोटात असताना त्या बाळाला मारून टाकायचंय, म्हणून हिला घेऊन चाललोय. ते म्हणले वेडा आहे का, तोच तुमचा तारणहार आहे. म्हणून कयाधूला सांगितलं आमच्या घरी चल, आश्रमात चल, माझ्या आश्रमामध्ये पुष्कळ आश्रमवासी असे आहेत, ऋषी की जे पती पत्नी असे आहेत. अनेक ऋषी दाम्पत्य असायचं ते. मग त्या स्त्रिया तुझी काळजी घेतील, काहीही तुला त्रास नाही. माझ्या आश्रमात येऊन राहा, तुझा पती युद्धावरून परत येईपर्यंत, कारण इंद्र पुन्हा येईल, पुन्हा तुला ताप होईल. माझ्या आश्रमात काही तुला त्रास नाही, फक्त माझं रोज कीर्तन ऐकायचं आणि सगळ्यांनी झाडून हजर राहायचं पद्धत आहे तिकडे. तर नारद इकडं कीर्तन करतात ना, त्यांच्या आश्रमातले लोक मोबाईल बघतायत, असं कसं चालेल? आणि अशी समोर बसून ती कीर्तन ऐकते. आणि नारायण, नारदांचं कीर्तनात मुख्य नाव काय? नारायण नारायण नारायण. आणि तिच्या पोटात असणारं जे बाळ आहे त्याचं नाव प्रल्हाद असं दिलं. आपण प्रल्हाद म्हणतो, मराठीत र चाललं करतो आपण, प्रल्हाद हरकत नाही. ते बाळ असं आहे की आईच्या पोटात असताना त्याला सद्गुरू मिळाले हो. आत्ता वैज्ञानिकांना कळायला लागलंय की आईच्या पोटात असताना त्या बाळावर संस्कार करता येऊ शकतात. पण ही हजारो वर्षापूर्वीची घटना आहे. नारद त्याला शिकवतायत नारायण म्हण, नारायण म्हण. आणि योग्य त्या वेळेला हिरण्यकश्यपूकडं नेऊन नारदांनी तिला सुपूर्त केलं. तिनं सांगितलं मला नारदांनी कसं वाचवलं. हिरण्यकश्यप म्हणाला, नारदा तुमचे माझ्यावर उपकार झाले, तुमचा सप्ताह ठेवीन मी पुढच्या वेळेला. ते म्हणले त्यात मी तुझ्या उद्धाराचं आख्यान लावीन. नारायण. स्वार्था करता कथा करणारे नाही तो नारद महाराज. आणि आता त्या बाळाचा जन्म झाला. तो जेव्हा बोलायला लागला तेव्हा वर्णन आहे, पहिलं काय बोलला तो? तर नारायण. काय छान आहे बाळ, भागवतातला भा म्हणायला लागलाय तो. नारायण. याचा राग आला याला आणि यांनी त्याला कॉन्व्हेंट मध्ये घातला. कॉन्व्हेंट म्हणजे कानवेंट. गुणाचे असतील तर घरी आणू नका, त्यांना शिकू द्या. पण त्यांना घरी आल्यावर रामरक्षा शिकवा, आपली संस्कृती आपण शिकवा. तिकडचंही शिकू द्या, ते मार्का करता, ते जगा करता. पण लक्षात घ्यायचं, त्यांना कीर्तन प्रवचनाला न्यायचं. आणि केव्हा तरी त्यांना कळणारच आहे विज्ञान आणि भागवत असं जोडी करून दाखवा. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी आदर निर्माण होईल. हा तिथे राहिला, पण तिथे सुद्धा तो मध्यंतरामध्ये सुट्टी झाली ना, शॉर्ट ब्रेक, लॉंग ब्रेक असतात ना, तो सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना, मित्रांना समोर घेतो, इकडे या. अरे काही उपयोग नाही ते शिकण्याचा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, काही उपयोग नाही. मी सांगतो ते ऐका. गड्यांनो घ्या हरीचा नामा, कशाला लिहिता ओ नामा. गड्यांनो घ्या हरीचा नामा, कशाला लिहिता ओ नामा. गड्यांनो हरीचा नामा, कशाला लिहिता हो. गड्या हरीचा
काम अंती येईल ते काम तया विण नाही मुळी कामा तया विण नाही आरामा गड्यानो ह्या हरीच्या नामा कशाला लिहिता ओ नामा ह्या हरीच्या कशाला लिहिता ओ नामा. प्रल्हादाचा हा अध्याय वाचून बघा. प्रल्हादाचा आग्रह असा आहे की आपल्या शिक्षणामध्ये भक्ती असली पाहिजे. फक्त भौतिकता शिकवू नका. आपल्या शिक्षकांवर प्रेम असलं पाहिजे, आपल्या परंपरेवर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि आपल्या कार्यावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. नुसते 99%, 95%. एक जण परवा सांगत होते आमच्या मिलिंदरावना 99% पडले. म्हणले काय गरीबाची 3 मुलं पास झाली असते एवढ्या. तो नुसत्या गुणांच्या मागे आपण लागलो बरं का, मार्कांच्या मागे आपण लागलो, पण आपण याकरता स्वतंत्र मुलांना आपण सद्गुणांची बेरीज, दुर्गुणांची वजाबाकी, दुःखांचा भागाकार आणि सुखाचा गुणाकार कधी शिकवलात का? सगळे कोण शिकवलेत, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवलात का? विवेकानंदांचं स्पीच वाचा आपण ते. म्हणून त्यांचं वाक्य आहे फार सुंदर. मला एवढं एकच वाक्य पुरतं, बस एवढं पुरे म्हणलं. शिक्षण म्हणजे जिज्ञासांचं जागरण. बस योग्य त्या पद्धतीनं जिज्ञासा निर्माण झाल्या पाहिजे. त्यांना नास्तिकही बनवू नका आणि देवभोळही बनवू नका, बावळटही बनवू नका. त्यांच्या बुद्धीचा उपयोग करून घ्या हे प्रल्हाद सांगतात. असो, याचा वडिलांना अत्यंत राग आला आणि वडिलांनी काय 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 प्रयोग केले ते सगळे प्रयोग सांगत बसत नाही. पटकन सांगतो. बारामतीकरांची ओवी आहे बरं का, मोरोपंतांची. की आणिला त्वरेने, की आणिला त्वरेने पर्वत शिखरासी लोटिला खोली. ढकलून दिला त्याला. परी तो निर्भय चित्ती वाहे नारायणासी लाखोली. तेलाच्या कढईत बुडवला उकळत्या, होलिकेबरोबर अग्नीत पेटवला, हत्ती त्याच्या अंगावर सोडले. नाम घेऊ नको एवढ्या करता, पण प्रत्येक वेळेला हा बाहेर येतो. त्या कढईतनं बाहेर आला मस्त. ज्याच्या अंगावर तेल उडालं त्याला टरारून फोड आली, ह्याला काहीच नाही. तो म्हणला बाबा थँक्यू. ते म्हणले का थँक्यू? सगळे म्हणला आई वडील आपल्या मुलांना पोहायला पाण्यामध्ये पाठवतात, तुम्ही मला तेलामध्ये पाठवलं आणि मला थंडी वाजू नये म्हणून तेल कोमट केलं. कोमटच लागलं म्हणले. मला हे कोणी केली व्यवस्था सगळी? ज्याचं नाम गात होता तो त्यांनी. शेवटी हा प्रसंग पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये मुलतान नावाचं जे गाव आहे त्याचं मूळ नाव आहे मुलस्थान. इथे घडलेलं आहे. अजून सुद्धा तिथे ते मंदिर ठेवलेलं आहे त्यांनी बरं का. पडझडीला आलेलं आहे ते. एका राजसभेमध्ये असे अनेक खांब आहेत आणि असा येरझाऱ्या घालणारा तो बाप हिरण्यकशिपू विचारतो, तुझा नारायण आहे कुठे? हात जोडून उभा आहे, मागे काय याद उभी आहे. 7 वर्षाचा आहे प्रल्हाद. तो म्हणतो महाराज मी ते न्यूटनची लहानपणची कथा सांगत असतो. निश्चित न्यूटननी गेल्या जन्मी याचं कथा ऐकली असणार असं वाटतं मला बरं का. न्यूटन लहान होता आणि त्याच्या वर्गामध्ये एक पोप आले, धर्मगुरू. आणि त्या धर्मगुरूंना कोणीतरी सांगितलं ही इज व्हेरी क्लेवर, ही इज व्हेरी व्हेरी क्लेवर. आता असं म्हटल्यानंतर त्यांचा इगो, क्लेवर ठीक आहे त्याचा निरुत्तर करतो म्हणले मी त्याला. आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, शो मी द प्लेस ऑफ गॉड. न्यूटन, शो मी द प्लेस ऑफ गॉड, आय विल गिव्ह यू 1 चॉकलेट. हे पोरग इतकं स्थिर होतं, मुलाचे पाय लहानपणापासून. तो म्हणला सर, शो मी द प्लेस विदाउट गॉड, आय विल गिव्ह यू 2 चॉकलेट्स. काय न्यूटन असेल. म्हणून हे ऐकायला मुलांना न्या. फार सुंदर श्लोक आहे. पृथ्व्याम पायसी पावके च पवने दिक्ष्वंतरिक्षे पुनर् मार्तंडे रविमंडले स्ति सुतले यश्चेतने अचेतने यश्चांतर बहिरप्यनंत विभवो भावेप्य भावेपिहा
सर्वत्रास्ति सदास्ति किं बहुकिरा. काय बोलू, त्वयि अस्ति मयि अस्ति च. तो नाही अशी जागा नाही. तो काय नाटकातला नरसिंह नव्हे. कोकणामध्ये एक बरं का, मी इथं नेहमी गोष्ट सांगत असतो, मला ती स्वतःला खूप आवडते. कोकणामध्ये एक नाटक चालू होतं, म्हणजे गावातल्या लोकांनीच बसवलेलं बरं का. असे प्रोफेशनल कलाकार नव्हते, गावातलेच सगळे. एक हिरण्यकशिपू, एक प्रल्हाद, एक आमका, एक तमका, हे सगळे. आणि ते झाल्यानंतर फी वगैरे काही नाही, गरम पोहे मिळतील एवढंच प्रॅक्टिस झाल्यानंतर. आणि त्यांचं नाटक झाल्यावर माझं नाटक होतं, म्हणजे माझं कीर्तन होतं. म्हणून मी बसलो होतो समोर वाडमध्ये, आणि मंदिरात नाटक होतं, हिरण्यकशिपू वध हे नाटकाचं नाव. आणि वडिलांना फक्त ते हिरण्यकशिपूचं जे गाणं होतं, संगीत नाटक होतं, ते पाठ आहे म्हणून त्यांना ते काढून ठेवा. चष्मा घातलेला हिरण्यकशिपू कसा झाला म्हणून काढून ठेवला, आणि त्यांना दिसत नव्हतं. ती गाणं म्हटलं, आणि त्यांचा मुलगा नेमका प्रल्हाद होता, खरा मुलगा तिथे होता. आणि ते म्हणले, काय प्रल्हादा, कुठं आहे तुझा नारायण, या खांबात आहे का. म्हणून त्यांनी असं तो हे केलं. त्या पोरग इतकं विचार होतं, त्यांनी विचार केला, हा खरा दगडाचा खांब आहे. पुठ्ठ्या आमच्या समोरच बांधलं होतं त्या नरसिंहाला, म्हणजे बाजूला पुठ्ठे असे लावले, त्या पुठ्ठ्याला रंग दिलेला होता. असं ते सगळं नाटकातलं. काय रे, याद आहे का. ते पोरग इतकं इनोसंटली म्हणलं, बाबा ह्या खांबाला लाथ मारू नका, खरा आहे बाबा खांब, तो पाय मोडल म्हणून ह्याला लाथ मारा म्हणलं. एका श्रोत्याने ते प्रल्हादाला उचलून कडेवरच घेतलं. काय लाडकाय बोललो की. अर्थ असा आहे, नाटकातला नरसिंह एका खांबात असतो, खरा नरसिंह सगळ्या खांबात असतो. म्हणून सगळ्या खांबातून आवाज यायला लागला असं म्हणून आहे, गुर गुर गुर. आता गुरगुर आवाज यायला लागला. इथे किती कवी पोचले असतील. समर्थ पोचले बरं का, संत कवी, त्यानंतर तुकोबा पोचले, आमच्या कराडचे विठोबांना दप्तरदार पोचले. त्यांनी वेगळाच व्ह्यू दिला. ते म्हणले, खरं सांगू का, हा गुरगुर आवाज कसला सांगू का, सगळ्यांचं तुम्ही ऐकता, विठोबांना तितके ऐकायला नसतील मिळाले तर ऐका. विठोबांना म्हणाले, परमपद विजित्य, परमपदावर विजय मिळवण्याकरता नैव सद्वंशभूती, चांगल्या वंशात जन्म घेतला पाहिजे असं काही नाही. नमती, फार बुद्धिमत्ता पाहिजे असं काही नाही. वयोवा, फार वय पाहिजे असंही नाही. पण सद्गुरु किंत्विहैका, सद्गुरु मात्र आवश्यक आहे. इति कथयितुमीशम, हे सांगण्याकरता संसद स्तंभ मध्यात, त्या संसदेच्या खांबामध्ये गुरु गुरु इति शब्दन व्याहरण आविरासीत. ती सिंहानं केलेली गुरुगुरु नाही म्हणाले. सगळ्या खांबातनं गुरुगुरु आवाज काय येत होता, तर तो सांगत होता, मला जर भेटायचं असेल तर तुम्हाला कोणाकडे गेलं पाहिजे, गुरु 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 गुरु. गुरुपौर्णिमा आहे ना परवा. आणि असा आला आणि जोरात, काही लोक सांगतात इकडे सांगितले मुष्टी प्रहार केला. असा मुष्टी प्रहार केल्याबरोबर तडतडले स्तंभ, तडतडला स्तंभ, गडगडले गगन, धरणी होता हे कंपायमान, धडतडली नक्षत्रे पडता ती जाण, दिव्य रूपे जय देव जय देव जय मा, आरती ओवाळू महाराज वर्या जय देव. शंकर सुद्धा दचकले, सगळे दचकले. आणि भगवंतानी करून जी जोरात उडी घेतली आणि त्या हिरण्यकश्यपूला 2-4 कानफाटात वाजवल्या. 2-4 वाजवल्या. त्याचा मुकुट खाली पडला, गदा खाली पडली, तलवार घेऊन चालला होता पण तलवार खाली पडली. आणि त्याचा तुम्हाला सांगतो अगदी प्राथमिक शिक्षक झाला. म्हणजे गावोगावी घरोघरी जाऊन ते शिक्षकांचं काम राहिलं बाजूला. सरकार वेगळंच काम देते, कुटुंब नियोजनाचं. हे काय शिक्षकाचं काम आहे का? थकून जातात ते, निवडणुकीचं काम हे काय. अगदी असं आला तो, त्याला उचलला आणि घेऊन उमऱ्यात जाऊन बसले, मांडीवर असा आपटला आणि आकाशवाणी झाली. तू म्हटला होतास मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, आता संध्याकाळ आहे. घरात नको, मरण नको, ते उमऱ्यावरती बसलेत. आकाशात नको, जमिनीवर नको, त्यांनी तुला त्यांच्या मांडीवर घेतलंय. तू म्हटला होता अस्त्राकडून मरण नको, शस्त्राकडून मरण नको, भगवान त्यांच्या नखानी तुला मारणार आहेत. आणि खस करून त्याच्या पोटामध्ये कोथळा बाहेर काढला. श्री नरसिंह भगवान की, श्री नरसिंह भगवान की, श्री नरसिंह भगवान की. आणि असा फेकून दिला त्याला. आणि भगवान आपल्या भक्ताला त्रास झाला म्हणून इतके रागावले होते.
असे सगळ्या त्या राजसभेमध्ये फिरायला लागले हो. बाकीचे राक्षस जरा जाऊन येतो म्हणून जे गेले, तिथं दोघच उभे होते थरथरत, ती कयाधू आणि तो प्रल्हाद. आता आकाशामध्ये अनेक विमानं गोळा झाली होती. कशा करता? जन्मोत्सवाला आपण कसं जातो ना, राम जन्माला जातो आणि फुलं उधळतो आणि घरी येतो आणि परत टीव्ही बघत बसतो की नाही. फक्त जन्माचे 5 मिनिटं जायचं, गेलो नाही असं नको म्हणून. बाकी घरात 24 तास काय चालू असतं? ताबडतोब वाटोळं, ताबडतोब फॉर टी, वाटोळं फॉर व्ही. तसे ब्रह्मदेवादी देव कायम अप्सरांचे नृत्य वित्य बघणारे ते फक्त म्हणले आपण कल्पतरूची फुलं घेऊन जाऊन उधळून परत येऊया. त्या आकाशामध्ये सगळी विमानात तरंग होतो. ते म्हणले असा याचा राग गेल्याशिवाय पुढे नको जायला, नाही तर आपलं म्हणलं युक्रेन व्हायचं. बर त्या हिरण्यकश्यपूला ठार मारून बराच वेळ झाला तरी भगवान रागावलेलेच असे फिरतायत. आता क्रोध शांत झाला पाहिजे ना. शेवटी ब्रह्मदेवांना आपल्या शेजारी लक्ष्मी देवींचं विमान दिसलं. पलीकडच ते चार्टर्ड प्लेन म्हणतात ज्याला. लक्ष्मीदेवी अशा काचेतनं खाली बघत होत्या. ब्रह्मदेवानी फोन केला. हॅलो. तिच्याकडे सॅमसंगचा मोबाईल होता, श्यामसंग. त्याच्यावरती आलं ब्रह्मदेव कॉलिंग. कथा कथेसारखी असते पण थोडी रमून आहे का. तिने हॅलो. अहो तुमचे यजमान रागावले, जरा राग शांत करा त्यांचा. कारण कितीही नवरा रागावला तरी बायको पुढं एवढी वाव वाव, बायको पुढं म्याव. लक्ष्मी म्हणली कळलं ना, मी आहे म्हणून ते आहे. लगेच लक्ष्मीदेवी. फारच छान प्रसंग आहे बरं का. आणि अशा समोरून चालत यायला लागल्या आणि भगवंताकडे बघून असं आहे की नवरा कसाही असो, बायकोचा मूड ठरलेला असतो. बा झाला अवतार काय, आरशात बघा एकदा कसे दिसताय. आणि भराभरा पुढायला लागला. भगवंतानी लक्ष्मी देवीला ओळखच दिली नाही आणि इतक्या जोरात गर्जना केली. बाई घाबरली लक्ष्मी, भराभरा पडत आली. पुन्हा फोन केला, हे आमचे हे असे नाहीये, ते कोणतरी वेगळेच आहे, काहीतरी मला मिसगाईड करताय. सगळ्या पुरुषांनी लक्षात ठेवा, वर्षातनं एक दिवस तरी नरसिंह अवतार धारण करत चला. वर्ष बनवलं जातं. विनोद करण्याचा हेतू नाही, लक्षात घ्या. नात्याने तो जिंकला जात नाही हे सांगितलं. बरं, नातं क्लेम करू शकत नाही देवावर. पुढे श्लोक येतो बरं का. नमे भक्त प्रियतम, मला भक्तासारखं कोणी प्रिय नाही. आत्मयोर नच शंकर, माझी पत्नी, माझा भाऊ, मला शेष, मी स्वतः जेवढा प्रिय नाही तेवढा मला भक्त प्रिय आहे. ब्रह्मदेवाने विचार केला, आता काय करूया. क्रोध हा इन्स्ट्रुमेंट सारखा आहे. काम, क्रोध, लोभ हे असे तात्पुरते चाकू सारखे. तो भाजी कापायला फक्त वापरायची. भाजी कापून ठेवून द्यायचं, दिवसभर फिरत फिरतो असा. कसं वाचेल आपल्याला. एवढंच कळत की तुम्हाला घरी भाजी चेहरा लावलेली दिसते. इन्स्ट्रुमेंट सारखे वापरायचे त्या मिनिटात. आता काय करा, ब्रह्मदेवाला इतक्या गणपती बाप्पा दिसले. गणपती बाप्पा हे विघ्न तेवढं नाहीसं करा तुम्ही, म्हणजे प्रवचन 5 मिनिटात तुम्ही जा आणि फक्त हसवा. कारण गणपती बाप्पा हे कृष्णांसारखे का विनोद बुद्धी. आणि एका आपल्या मूषकाला आज्ञा दिली. मूषक महाराज या छोट्याशा उंदरावरती उभे राहिले. असे 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 आले आणि मध्येच असे पटकन पडले. गणपती बाप्पा पडल्याची ऍक्शन केली. तो काय पडतोय, त्याच्या कृपेने लोक निवडून येतात. पण असं आहे की एखादा मनुष्य असा मध्येच सभेत पडला तर आपल्याला पहिल्यांदा हसायला येतं की नाही. ते परवा मी माझं प्रवचन चालू होतं आणि इथं तुम्ही आता हे आसन घातलं, तिथे फरशा होत्या गुळगुळीत आणि बसलं की अशी होते. आणि आम्ही बाजूला ठेवली होती. पण एक नव्वदीची एक व्यक्ती आली, ते असं करून बस आणि अशा खाली 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 यायला लागले. बरं धरता पण येणार कोणाला, पण त्या स्वतःही हसायला लागले. असं आहे. गणपती बाप्पा हसवायला आले, हसले नाही तो भगवान. फक्त गणपतीकडे बघून
पण खिडकीत मागच्या बाजूला देव उभे होते, तिथे चंद्र उभा होता, तो करून हसला. हसल्याबरोबर गणपती बाप्पा उभे राहिले. ए चांगल्या, तुला कुणी हसायला सांगितलं? मी देवाला हसायला आलो, तू कशाला हसला? शाप देतो आजपासून तुझं तोंड कोणी बघणार नाही. चंद्र म्हणला, हे देवा हा काय अन्याय? आपला काही ठराव झाला होता का हसायचं नाही? तसं असतं तर मी हसलो नसतो. तुम्ही त्यांचा क्रोध शांत करण्याऐवजी आमच्यावर चिडताय काय? आणि गणपती बाप्पाच्या लक्षात आलं, खरंच आहे. ते म्हणले ठीक आहे ठीक आहे, सगळाचा सगळा शाप. बरं हसण्याकरताच तुम्ही हे केलं की नाही? बरं एक हसला की दुसरा हसतो, एकटा मनुष्य कसा हसेल? सगळे असले की सगळे जण साथ देतो. पण काही वेळा कसं होतं, काही माणसं विनोद झाले तरी हसत नाही बघा, इतके गंभीर चेहरा करतात ना. त्याचं कारण पण असतं. काही वेळा सोमवारी सांगितलेला विनोद त्यांना बुधवारी कळतो, शुक्रवारपर्यंत ते हसत. एक खेडेगावातला मनुष्य, पुण्यात मी अगदी 20 वर्षापूर्वी राहायला गेलो, रेंटवर राहत होतो. तिथे आला तर म्हणला, बुवा आज मी तुमच्याकडे राहणार आहे, मला तुळशीबागेत खरेदी करायची काही. मग त्याला मी तुळशीबागेत घेऊन गेलो. 20 वर्षापूर्वी तिथे एक दुकान होतं बरं का शिंप्याचं, आता नाही येते. तिथे एक बोर्ड होता बरं का, सकाळी 8 ते 12, दुपारी 4 ते 8 दुकान उघडे राहील, फक्त पुरुषांचे कपडे शिवले जातील. आणि खाली लिहिलं होतं त्यांनी, सोमवार दुकान बंद असेल. आणि खाली लिहिलं होतं, ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी करावी. तुम्ही कसे हसलात? तसं मी त्याला बोर्ड दाखवला, त्यांनी हसावा अशी अपेक्षा होती. तो म्हटलं काय दाखवताय? म्हणलं पुण्यातले गंमतशीर बोर्ड. काय गंमत आहे? म्हटलं खरं आहे की हे सगळं? म्हटलं चला घरी आलो, आंघोळ संध्या झाली दुपारची, जेवायला बसला, चित्रावरती घातल्यावर तो हसायला लागला. ठीक आहे म्हटलं, पेटर लाईट द्यानेवर. म्हटलं काय हसताय? तो बघायचा बोर्ड. म्हणला काय गंमत? तू हसतोस का? सांग, मुद्दा सांग. ते म्हणला ते 8 ते 12, 4 ते 8 सोमवार दुकान बंद, फक्त पुरुषांचे कपडे, जेंट्स टेलर वगैरे. आणि ते खालचा बोर्ड जो होता तो गंमतशीर आहे. म्हणजे शेजारच्या दुकानात ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी करावी, पण ते दुकान बंद असलं काय करायचं? आणि चंद्राने त्याला उत्साह दिलाय बरं का. चंद्राला उत्साह दिला गणपती बाप्पानी की बाबा रे, लक्षात आलं माझ्या, मी हसवण्याकरताच ऍक्टिंग केलं होतं, हसायला हरकत नाहीये, पण मी आता रागाच्या भरात बोलून गेलो. पण एक काम करूया, सगळ्याचा सगळा शाप मला काही घेता येणार नाही परत. तेव्हा असं करूया, एका चतुर्थीला तुझं तोंड कोणी बघणार नाही, पण बाकीच्या चतुर्थ्यांना मात्र एक वेळ माझं दर्शन घेणार नाही. पण आहे ना, अगदी दात घासताना मनुष्य कोणीतरी म्हणतो 8 काम करतो. मग दुसरा प्रश्न काय असतो? दुसऱ्या गोष्टीचा अर्थ त्यांनी सांगितलाय. याचा अर्थ असा की तो हास्य रसाने पण जिंकला जात नाही, तो नात्याने जिंकला जात नाही, तो हास्य रसाने. त्याला जिंकाय, हास्यरस असू दे, पण त्याला जिंकाय करता तो पुरेसा नाहीये. तो फक्त भक्ती रसाने जिंकला जातो. शेवटी ब्रह्मदेवाने खूण केली, बाळा प्रल्हादा पुढे जा, श्री आपल्या देवाचे पाय धर. आणि प्रल्हाद पुढे जातो, चरणावरती मस्तक ठेवतो, उजवा हात उजव्या पायावर, डावा हात डाव्या पायावर. आणि अंगठ्यावर ज्या क्षणाला मस्तक ठेवलं त्या क्षणाला एखाद्याचा ताप उतरतो. असा भगवंताचा क्रोध सर्रकन उतरला आणि एकदम आईच्या भूमिकेत गेले. प्रभू, अरे पिलू, तुला शोधत होतो रे मी, कुठायस तू? आणि पटकन त्याला बसवून घेतला. इतकी मोठी आयाळ होती की त्या आयाळात तो दिसेल असं झाला. ब्रह्मदेवाला वाटलं यालाही घेतला वाटलं. धावत धावत प्रभू गेले, सिंहासनावर बसले, मांडीवर घेतला आणि त्याला असे चाटायला लागले. सिंह आहेत ना, त्यांची प्रेम करण्याची पद्धती काय गोड प्रसंग असेल. प्रल्हादा जा, आपल्या बाबांचा अवधूतही कर, असा देह पाडून ठेवू नये, पटकन जा आणि परत ये. मला खूप 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 तुझ्याशी गप्पा मारायच्यात. मनसोक्त मनमोकळेपणानं मला इतक्या वर्षानंतर निर्गुणातून सगुणात होता आलंय, येता आलंय, तेव्हा मला तुझ्याशी खूप बोलायचंय. प्रल्हाद म्हणला, देवा बरोबर किती वाजता बोला? म्हणले उद्या संध्याकाळी बरोबर 4:30 वाजता. अगला एपिसोड कल शाम या.
मी मध्ये मध्ये लोणच्यासारखा विनोद याकरता ठेवतो की कथा आपल्याला सुरस वाटावी. विनोद करणं हा हेतू नसतो. पु ल देशपांडे सांगायचे की विनोद हा मूळ मुद्द्याचं गांभीर्य 100 पटींनी वाढवतो. आपण चितळ मास्तर ऐकून बघा. खळखळून खळखळून आपण चितळ मास्तरांकरता रडतो आणि शेवटी सांगितलं की आपल्या शाळेकरता देणगी गोळा करायला आलेले चित्रे मास्तर माझ्या मित्राकडे चप्पल विसरले म्हणून मी 4थ्या मजल्यावरती चालत गेलो. पुष्कळ चपला त्या दारात होत्या पण मास्तरांची चप्पल ओळखायला मला वेळ लागला नाही आणि इतक्या चपला कुणाच्या झिजलेल्या नव्हत्या. डोळ्यात पाणी येतं तरी मुलं म्हणायचे खळखळून हसायला सुद्धा मन खूप मोठा असावं लागतं. बरं का, मला सांगायचं हेतू सगळे नवरस सांगितले भागवतात. त्यात करुण रस आहे, हास्य रस आहे, भक्ती रस आहे, रौद्र रस आहे, विवत्स रस आहे, वीर रस आहे, उग्र मंगल रस आहे, भयानक रस आहे, सगळे रस आहे. आपण जमेल तेवढे ते वापरावे आणि कथा आतमध्ये मुरवावी. लोणचं जसं मुरताना तशी कथा मुरणं महत्वाचं आहे. आणि एकदा का ती मुरली ना की आपल्या कन्सेप्ट होऊन जातात त्या पक्क्या. व्यवहार आपोआप योग्य तो घडायला लागतो आणि आपला उद्धार कधी झाला हे आपल्याला कळत नाही. हो, मग या उद्याच्याला अजून 4 दिवस कथा राहिली आहे. आज जसा समारोप नरसिंह जन्माने होतोय तसा उद्या कृष्ण जन्माने समारोप आहे. बरं का, कृष्ण उद्या कल कन्हैया आने वाले हैं तो आप सब लोग सब सज धज के आना. छान तयार व्हा. बाकी सगळं प्रपंच बाजूला ठेवून द्या आणि या आपण कथेला अशी विनंती करतो. सगळ्यांनी फलश्रुती म्हणायची आणि तेवढ्या वेळात पटकन आरती लावायला सुरुवात करा. फार वेळ घालू नका अशी आपल्याला विनंती. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ती, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश. नाथ स्तोनो यत प्रभो, नाथ स्तोनो यत प्रभो. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनं, सर्व पाप प्रणाशनं. प्रणामो दुःख शमनं, प्रणामो दुःख शमनं. वन्दनामि हरिं परं, वन्दनामि हरिं परं. अनायासेन मरणं, अनायासेन मरणं. विना दैन्येन जीवनं, विना दैन्येन जीवनं. देहि मे कृपया कृष्ण, देहि मे कृपया कृष्ण. त्वयि भक्तिमचञ्चला, त्वयि भक्तिमचञ्चला, त्वयि भक्तिमचञ्चला, त्वयि भक्तिमचञ्चला, त्वयि भक्तिमचञ्चला.